आज जाहला हृदय स्पर्श आज जाहला सुखावलो मनाला करीतो स्वागत या क्षणाला करीतो स्वागत या क्षणाला करीतो स्वागत या क्षणाला करीतो स्वागत या क्षणाला अवसर काळी मंगल काळी फुले सुगंधी दरवळताती विनम्रतेने प्रणाम करीतो विनम्रतेने प्रणाम करीतो ईश्वरीच्या कुमारा करीतो स्वागत या क्षणाला करीतो स्वागत या क्षणाला पावन झाली इथली माती परमप्रीतीच्या रेशीम गाठी देव भेटला तुमच्या भेटी आनंद झाला करीतो स्वागत या क्षणाला करीतो स्वागत या क्षणाला प्रसन्नता ही गुरुवर्यांची वयन सगुण त्या संत जनांची प्रसन्नता ही गुरुवर्यांची वयन सगुण त्या संत जनांची जय श्री जय शब्दे स्तविते तुम्हाला घेऊनी फुलांची माळा करीतो स्वागत या क्षणाला करीतो स्वागत या क्षणाला करीतो स्वागत या क्षणाला करीतो स्वागत या क्षणाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सुंदर असं स्वागत गीत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। ताईंचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण एकदा स्वागत करायचं आहे। धन्यवाद। यानंतर अखिल भोसले मानव मात्राच्या कल्याणासाठी उद्धारक असणारे विचार आचार ते विचार या ठिकाणी आपल्याला आचार्यांच्या मुखारविंदातून श्रवण करायचे आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने आता ही धर्मसभा दीप प्रज्वलनाने उद्घाटित होऊन धर्मसभा या ठिकाणी आरंभ होत आहे। त्यासाठी मी विनंती करतो ज्या पंच आचार्य आणि ज्या पंचमाता ज्यांचा नामोल्लेख या ठिकाणी केला जाईल अशा आचार्यांना तपस्विनी मातांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी एक एक दीप प्रज्वलित करावा। थोडीशी शांतता ठेवा मागा वैभव दादा। ते परमपूजनीय परमस्नेही महंत श्री प्रकाश मामाजी विद्वांस श्री क्षेत्र फलटण मामाजींना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते एक दीप प्रज्वलित करावा। त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री दत्तराज बाबाजी विद्वांस पिंपळे धुमाळ बाबाजींना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते एक दीप प्रज्वलित करावा। त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री विराग व्यास बाबाजी बेडकर श्री क्षेत्र फलटण बाबाजींना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते एक दीप प्रज्वलित करावा। त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय परमस्नेही सागर दादाजी महानुभाव गणेशपेठ श्रीकृष्ण मंदिर पुणे दादाजींना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते एक दीप प्रज्वलित करावा। त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री राजदर बाबाजी अमृते श्रीगोंदा म्हातार पिंपरी आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते एक दीप प्रज्वलित करावा। या थांब दादा या पंचमातांना विनंती आहे आपण आपल्या शुभ गोपाल कृष्ण
पहा उदक सुद्धा छान होतं. सद्भक्त मंडळी पाठीमागे आवाज येतोय का? आवाज पोहोचतोय का? नाही इकडे येतोय, पाठीमागचा कोणाचाच हात वरती नाही. पाणी अजूनही नाही. श्री गोविंद प्रभू. पहा आता या ज्ञान मंचावर मार्गदर्शन करणारे एक आचार्य श्री बाबाजी आहेत. ते आल्यानंतर आपल्याला निश्चितच टाळ्या वाजवायला लावतील. सर्वज्ञ श्री. धन्यवाद. ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांचं स्वागत. या श्रीकृष्ण ज्ञान मंदिर जीर्णोद्धार उद्घाटन सोहळा, संन्यास दीक्षाविधी, कलशारोहण, श्री पंचावतार उपहार महोत्सव या विविध कार्यक्रमांचं आयोजन या महिंद ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलं. आणि या संपूर्ण कार्याला शुभचिंतन आचार्य प्रवर आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय श्री मोठे बाबाजी अर्थात सातारकर बाबाजी महानुभाव सातारा आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं मार्गदर्शक ज्यांनी या संपूर्ण कार्याला मार्गदर्शन ज्यांचं आहे असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री सातारकर बाबाजी महानुभाव अर्थात बापूंना मी विनंती करतो या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी करावं. प्रचंड गर्दी राजनिधी जो सदा पत्र सरोज पत्र नयनात छत्र दारे श्रीमन मंगल मंदिरा यदुवरा इंदिरा वल्लभा गोपाळा गरुड ध्वजा नरसका भक्ता जना वल्लभ. बंधूनो, पाटण तालुका सातारा जिल्हा आणि पाटण तालुक्यामध्ये असणारे एक महिंदगाव, या महिंदगावात असणारे एक मंदिर, त्या मंदिराचं आज त्या ठिकाणी उद्घाटन, कलशारोहण, पंचावतार उपहार महोत्सव, संन्यास दीक्षा विधी इत्यादी विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आणि त्या वर्धापनला मंदिर जीर्णोद्धाराच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेली ही सभा आहे, ज्ञानसभा. आणि या ज्ञानसभेचे ज्यांनी अध्यक्षस्थान बसवलेलं आहे पंथामधलं ज्येष्ठ श्रेष्ठ असे व्यक्तिमत्व म्हणावं लागेल की रामसगावच्या पुलापासून ते दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून सातारा फलटणपर्यंत सर्व जो भाग आहे महानुभावांचा, या महानुभावांचे आश्रम असो, तीर्थस्थान असो, यांच्या जीर्णोद्धारा करता ज्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांचा प्रवास म्हणजे राजमान्य पुरुष आहे. पंथाला आजच्या काळात ज्याची गरज आहे असे एक व्यक्तिमत्व त्यांच्या रूपाने या पंथामध्ये एक देवाने दिली देणगी असेल किंवा आपण काय पुण्य असेल की आपल्या भाग्य असेल की त्या भाग्याने मिळालेलं पंथाला एक व्यक्तिमत्व आदरणीय श्रद्धेय प्रत्यस्मरणीय कविशर कुलाचार्य अमरावती निवासी बाबाजी आहेत. सातारा आश्रमाचा आणि अमरावती आश्रमाचा फार फार जुना संबंध आहे. ती परंपरा आज इथून मी नावाचा थोडा उल्लेख करणारच आहे. ती परंपरा आज या क्षणापर्यंत आलेली आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे संपूर्ण कार्याध्यक्ष जे आहेत आदरणीय श्रद्धेय प्राप्तस्मरणीय उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ, आपला म्हणा की आपल्या उपाध्य कुलाचार्य जे आहेत इतक्या लांबून प्रवास करून, अमरावती बाबा असू ते असू, इतक्या लांबून प्रवास करून या ठिकाणी आज या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवलेले आहे आदरणीय श्रद्धेय प्राप्तस्मरणीय उपाध्य कुलाचार्य रमेश निवासी बाबाजी आहेत. त्याचप्रमाणे या सातारा जिल्ह्याचं भूषण असणारे आमचे ज्यांनी अनेक मंदिराचाही जीर्णोद्धार केलेला, फलटणचाही स्वर्ग बनवलेला आहे, डोमेग्राम आहे एक त्या ठिकाणी स्वर्ग बनवलेला आहे. आणि या 13 आमना गाद्यापैकी एक गादी आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आमच्या 13 प्रमुख गाद्या आहेत, त्यामध्ये एक गादी विद्यमान आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ती म्हणजे आदरणीय श्रद्धेय प्राप्तस्मरणीय कविशर कुलाचार्य श्रीकृष्ण देवदान ट्रस्टचे अध्यक्ष, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्राप्तस्मरणीय फलटण निवासी बाबाजी. त्याचप्रमाणे आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये असणारे म्हणजे दोन्ही ज्येष्ठ गुरुबंधू आहेत की ज्यांना मी माझ्यासाठी उभयपीठ सिंधू असं म्हणतो. ज्येष्ठ बंधू आहेत दोन्हीही, आणि माझ्यासाठी ज्यांना उभयपीठ सिंधू असं म्हणतो
असे आदरणीय श्रद्धेय प्रत्यस्मरणीय तळगाव निवासी बाबाजी आहेत. आदरणीय श्रद्धेय प्रत्यस्मरणीचे फलटणचे आमचे बाबाजी आहेत. कापूसकर बाबाजी आहेत. त्याचप्रमाणे आंबेगाव येथून आलेले आपण काल पाहिलं सुदामान यांची भेट, परमात्म्याची भेट प्रसंग आपण पाहिलेला आहे. असे मित्रत्वाचा संबंध असलेले रोडावण बंधाच्या गाठी असलेलं त्या पंथामध्ये विकसनशील नेतृत्व आहे. आदरणीय श्रद्धेय प्रत्यस्मरणीय आंबेगाव निवासी आमचे बाबाजी आहेत. माझे खास सन्मित्र आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय ज्यांना मी मामा या नावानं ओळखलं जातं या पंथामध्ये, नाही काय, व्यापारी घडलं मामामुळं, ठीक आहे, त्रियुगी मामामुळेच घडलं, परंतु कलियुग सुद्धा मामामुळेच घडलं. लक्षात ठेवायचं, तो अर्थ वेगळा आहे, हा अर्थ वेगळा आहे. कलियुग मामामुळे अशामुळे घडलं की श्री गोविंद प्रभूंचा जो अवतार झाला तो मामाच्या घरी झाला. मामामुळं आम्हाला गोविंद प्रभूंचं दर्शन झालं किंवा त्यांचा आम्हाला काल अनुभव होता. म्हणून ते म्हणतोय आदरणीय श्रद्धेय प्रत्यस्मरणीच्या पंथामध्ये असणारे मान्यवर किती सगळे आहेत मंडळी, ही आमचे प्रकाश मुनीजी मामा. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रत्यस्मरणीय सुश देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष आमचे बाबाजी आहेत. सुदामराज बाबा विद्वांस या ठिकाणी बसलेले आहेत. एक असा अर्थ मानतो की, परंतु ती परंपरा आजपर्यंत मुलींचं आणि बाबांचं और केवळ अशी बाबांचं स्नेह काय होते सर्व पंथाला माहीत आहे. आणि तीच परंपरा आजपर्यंत या ठिकाणी चालत आलेली आहे. एक महिला आहे, सबल आहे, महिला ही सबल होऊ शकतेचं उदाहरण आहे. म्हणजे बसलेल्या सगळ्या सबलच आहे. सध्याच्या काळात तरी सबल आहेत. काय सध्याच्या काळात तरी सबल आहेत. महिना 1500 रुपये येत आहेत, त्याच्यामुळं सबलच आहे. आमच्याकडे काहीच नाही काय. तर त्याकरता तुमच्या असे असणारे पद मला एक माझ्या गुरुनिमित्त समान असणारे थोरली ज्येष्ठ श्रेष्ठ भगिनी म्हणून ज्यांच्याकडे पाहतो आदरणीय श्रद्धेय प्रत्यस्मरण औरंगाबाद आश्रमाचे संचालक परमपूजनीय श्री बाबाजी आहेत. त्याचप्रमाणे पिंपळे धुमाळ येथील माझे ज्येष्ठ स्नेह आहेत, तुमचे दत्तराज बाबाजी विद्वांस आहेत. त्याचप्रमाणे कराड महिला आश्रमाच्या संचालिका आहेत आदरणीय श्रद्धेय प्रत्यस्मरणीय तपस्विनी बाईजी आहेत. शरीर अपंग आहे, परंतु कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलेली आहे. अशा अवस्थेत सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत कार्यक्रमाला. आणि पाठीमागे बसलेले सर्व माझ्या इथे आमचे वालेला बाबा आहेत, सर्व आहेत बसलेले. आता सर्वांच्या नावाचा आमचा अनिराज बाबा आहे, दामोदर बाबा आहे, सैंगराज बाबा आहेत, आमचे कीर्तनकार बाबा आहेत, काय आमचे नाना आहेत, सर्वजण आपण आहात काय. आणि सर्वात शेवटी नावाचा उल्लेख करतो आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आमच्या पुणे श्री ज्ञान मंदिराच्या संचालिका आहेत, व्यवस्थापिका आहेत. त्यांना असं वाटतं की आपण मातृत्वाची उपमा द्यावी की एखाद्या भगिनीची उपमा द्यावी. मलाच समजत नाही की काय द्यावं, कुठली उपमा आपण द्यावी की ज्या मातृत्वाची आणि भगिनीच्या एक प्रेमातून म्हणतो आपल्यावरती ज्याने अडोट असं प्रेम केलेलं आहे. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय बाबाजी आले नाहीत, पण त्याची जागा आमच्या भरून काढलेली आहे. खूप 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 प्रेम मिळालेलं आहे. आणि म्हणून त्याचं नाव सर्वात शेवटी याच्याकरता ठेवलेलं आहे त्यांचे की मोठ्या माणसाचं नाव तर शेवट घ्यावं किंवा सुरुवातीला असा एक माझ्या स्वतःच्या मनाचा एक संकेत अशा प्रकारचा. आणि म्हणून ज्याने मातृवत पितृवत म्हटलं चालेल, जे काय स्नेह असेल मातेचे स्नेह ते नैसर्गिक आहे असं म्हटलं नॅचरली आहे. अशा असणाऱ्या आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीयच्या पुणे आश्रमाच्या संचालिका आहेत, व्यवस्थापिका आहेत, पाहिजे आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय विद्या मावशी आहे, शाकू मावशी आहेत काही. आणि असलेल्या आमच्या तळगावच्या असणाऱ्या संपूर्ण नाही काय तपस्विनी आहेत. शालन त्याला मुख्य करून मी असे त्यांना ओळखतो, कारण डोळे जरा मोठे आहेत, मी मोठा म्हणून जरा ओळखून येतो नाही का. शालन त्याला मुख्य करून सर्व आमच्या तळगावच्या आलेल्या भगिनी आहेत, सारोळ्यासारख्या भगिनी आहेत, आश्रमातून आलेल्या आहेत, इतर ठिकाणून सर्व आपण आलेलं आहे. त्या छोट्याशा खेडेगावात कसली सोय नसताना काही नसताना आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे. या ठिकाणी आमच्या भूमीला तुमच्या सर्व संतांचं तपस्विनीचं चरण लागले आणि चरण धुळे चरण जे रज आहेत तिथे पवित्र झालं असं मला म्हणावं लागेल. पुन्हा त्या नावाचा उल्लेख स्थानिकांचा मी करत नाही, जास्त वेळ मला घ्यायचा नाही. स्थानिक तुम्ही सर्वजण आपल्या गावचा आपण ढोल वाजवायचा
नाही हे लक्षात ठेवायचं, कोणी रुसून बसायचं नाही. परत आपलाच गावचा ढोल आपण वाजवायचा आणि आपला ढोल दुसऱ्याने वाजवावा लागतो. अरे लक्षात. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की पुन्हा एकदा सर्वांना कोण राहिले असतील त्या सर्वांना आमचे शास्त्री बाबा राहिले शिन्नडकर दंडोत, त्यांना सर्वांना दंडोत करतो. आणि 5 मिनिटात मी संपवतो. मलाही माहिती आहे वेळ झालेला. मी काय मोठ्यानं बोला म्हणणार नाही, की माझीच ताकद नाही मोठ्याने ओरडायची, त्याच्यामुळे मी काय कोणाला म्हणणार नाही की मोठ्याने जर आवाज करा असं काय बोलणार नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो या भूमीमध्ये. जनी जन्मभूमीचे स्वर्गागती घरी असे ठीक आहे. मदरलँड आर सुपिरियर इव्हन हेवन असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. काय जन्मभूमी आहे ही स्वर्गापेक्षाही तुम्हाला तो श्रेष्ठ असते. आणि कधी जन्मभूमीचा उद्धार व्हावा, त्या जन्मभूमीत आपण जन्मता त्या भूमीचा उद्धार व्हावा. आणि त्या कल्पनेतून 1975 साली त्या ठिकाणी कैवल्यवशी गुरुजी कैवल्यवशी बाबाजींनी पहिली कुदळ इथं मारली मंदिरासाठी. आणि त्यावेळेच्या असणाऱ्या लोकांनी डोंगरातून सर्व लाकडं जमा करून मंदिर उभं केले. 1995ला उद्घाटन केलं. आदरणीय संजय प्राप्त सोने आमचे फलटणचे बाबा त्यावेळेला अध्यक्ष होते. बाबा आमचे त्यावेळेला अध्यक्ष होते. इथंच ती सभा झाली होती. आणि आज तो पुन्हा तो योग आला की 95 पासून नंतर म्हणतो आज 25 साल म्हणजे जवळजवळ काळ लोटला आणि एक सुंदर अशी वास्तू उभी राहिलेली. आणि त्या सुंदर वास्तूचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्याला गावाला यायचं नाहीये. आपण सोडलं आपलं क्षेत्र वेगळं आहे, आपलं कार्यकाल वेगळा आहे. परंतु तुम्हाला तो गावामध्ये अशा प्रकारची वास्तू सर्वांसाठी सुखोडी असावी. आणि आमच्यामध्ये जास्त जर या ठिकाणी का फार कष्ट केलं असेल तर आमचे श्रीमंत नारायण पेशवे उर्फ शशिकांत अण्णा, श्रीमंत नारायण पेशवे उर्फ शशिकांत अण्णा आहेत आमचे ते. त्यांनी फार मोठं कष्ट घेऊन आणि त्यांच्यावर सहकार्य असणारे आमच्या गावचे सर्वजण या महानव पंथाचे असतील इतरही असतील. मी पहिलीचे माझ्या जीवनामध्ये बघितलं की आमच्या गावाच्या सर्वातच लहानापासून मोठ्यापर्यंत सहकार्य या मैंच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळेला सगळं मिळालेलं आहे. खूप समाधान वाटलेलं आहे इथे या ठिकाणी आल्यानंतर की एक आमचं गाव एक असावं, विचार एक असावं, सर्वच असावं काय. आणि त्याशिवाय गावाचा विकास होणार नाही, व्यक्तीचाही विकास होणार नाही. आणि या संदर्भातून या ठिकाणी मंदिराची उभारणी केलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो की आज त्याचं उद्घाटन त्यानिमित्त धर्मसभा आयोजित केले. मी जास्त बोलत नाही, काही संदर्भ बोलणारे व्यक्ती बोलतील. परंतु या प्रस्तावाच्या रूपानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मोस्टली वेलकम. अगदी अंतःकरणपूर्वक या ठिकाणी माझ्या वतीनं, माझ्या गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं या ठिकाणी पुन्हा एकदा मी हार्दिक असं स्वागत करतो. आणि माझं प्रास्ताविक विचार आहे त्याला एक पूर्ण विराम देतो. दंडवत प्रणाम, धन्यवाद. धन्यवाद. अत्यंत अल्प शब्दामध्ये आपण या संपूर्ण कार्याचा उद्देश, संपूर्ण कार्याची प्रस्तावना प्रास्ताविकाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी व्यक्त केली. बाबाजींना टाळ्यांच्या गजरामध्ये आपण एकदा धन्यवाद व्यक्त करूया. यानंतर या ठिकाणी या संपूर्ण ग्रामस्थांना मार्गदर्शन करणारे शशिकांत अण्णा या साकारलेलं एक 2 मिनिटांचं नयनरम्य दृश्य अर्थात ती लीळा आहे. त्या लीळेचं दर्शन या ठिकाणी श्रीकृष्ण सुदामा भेट हे सर्वांच्या समोर या ठिकाणी सादरीकरण होत आहे. या धर्मपत्नी के बार बार कहने पर सुदामा ना चाहते हुए अपने बचपन के मित्र कृष्ण से मिलने चला। द्वारकाधीश के महलों के अंदर जाने का प्रयास किया तो द्वारपालों ने रोका। है किधर जाता है? सुदामा ने प्रार्थना की, ऐ द्वारपालो
टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वानंद मातन्वते जीवानां कृपया परापरदृशं तन्वंदराया परम। याचा आनंद प्रत्येकाच्या जीवाच्या ठिकाणी उत्साहित दिसत आहे। असा हा महिनमध्ये होत असणारा मंदिर उद्घाटन, कलशारोहण, मूर्ती स्थापना, पंचावतार आणि संतांची भेट असा हा विविध उपक्रमाचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचा आज सांगता समारोहाकडे संपन्न होत असताना धर्मसभाचं आयोजन केलं आणि या धर्मसभेला ह्या दऱ्याखोऱ्यामध्ये या वसलेल्या गावामध्ये हा सोहळा संपन्न होत असताना महानुभाव संप्रदायाची पताका आवेशाने इथे फडकत आहे। ज्ञानार्जनाचा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ती ज्योत प्रज्वलित केलेली आहे। कर्मकुसुमांची लाखोली व्हावी माझ्या चरणकमली, दीपवंती उजळावी भली भावरत्नांची। या कार्यक्रमाचा दीपप्रज्वलन करून उद्घाटन संपन्न झालं असं मी जाहीर करतो। या आपण शेतीमध्ये पेरणी करतो अथवा वृक्षारोपण करतो, तसा हा महानुभाव संप्रदायाचा साधक अनुयायी तयार करतो। परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानाचा ब्रह्मविद्या शास्त्राचा अंतःकरणामध्ये अनेकांच्या जीवामध्ये देहामध्ये दीप प्रज्वलन करत असतो, परंतु दीप प्रज्वलन करून निघून जात नाही, त्याचं संवर्धन करत असतो। गेली अनेक वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये असणारे महानुभाव आश्रम करंजा सातारा येथील ही जी संस्था आहे, ह्या संस्थेने या दऱ्याखोऱ्यामध्ये जाऊन परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान अनेकांच्या हृदयामध्ये बीजारोपण केलं। नसुद्ध केलंच नाही, ज्या पूर्वजांनी केला तो वसा आणि वारसा घेऊन आताचे महानुभाव संप्रदायाच्या आश्रमातील 2 आचार्य असतील, तिथील प्रत्येक साधक असेल, तो या खेड्यापाड्यामध्ये जाऊन त्या वासनिकाच्या अंतःकरणामध्ये ज्योत प्रज्वलित ठेवण्याचं काम सदैव करत आहे। अशी ही संस्था कार्यरत आहे आणि म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे मनुष्य जीवनातले 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत। पण हे 4 पुरुषार्थच आहे का? नाही, ह्याच्या व्यतिरिक्तही काय अनेक पुरुषार्थ आहे। माणसाने आपल्या कर्तृत्वाने कार्यसिद्धीला घेऊन जाण्याचा जो प्रयास असतो तो खऱ्या अर्थानं पुरुषार्थ असतो। आणि म्हणून साधन प्रत्येक हा ज्ञान प्राप्त करणे हाही पुरुषार्थ आहे, साधना प्राप्त करणे हाही पुरुषार्थ आहे। प्रत्येक जे पावलापावली जे कार्य कर्तृत्वाच्या बळावर जो यशस्वी होतो तो मनुष्य जीवनातील खरा पुरुषार्थ आहे। आमच्या सर्वज्ञ श्री आमच्या महानुभाव संप्रदायाची स्मृती आम्ही जर पाहिली तर पुरुषार्थाचा अर्थ तुम्हाला कळेल। कारण आज आपण बघतो कुठलंही कार्य केलं, काय केलं तर तो कर्तृत्ववान बनतो। निरर्थक कार्याला सुद्धा कर्तृत्वाची भाषा वापरतो, परंतु नाही, जिथं कार्य सिद्धीला जातं, ज्या कार्याचा अनेकांना फायदा होतो, ज्या कार्यामुळे अनेकांची धर्म सिद्धीला जाण्याचा सहयोग लाभतो, अशा कार्यकर्तृत्वाला पुरुषार्थ म्हणतात। ज्या स्मृतीचा मला एक स्मृती आठवते। आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर
स्वामींचे पटशिष्य माहीमभट्ट आणि आचार्य ज्यावेळेस स्वामींच्या पसले 60 आसू घेऊन परमार्गाचा व्यापारासाठी निघाले आणि जात असताना कटक देवगिरी येथे त्यांनी त्या कटक देवगिरीला पोचल्या आणि तिथे पोचल्यानंतर त्या राजवाड्यामध्ये त्या राजाच्या दरबारामध्ये त्या राजवाड्याच्या त्या येशीमध्ये पैजेची पुटुळी बांधली गेली. कारण त्या राजाला संदेह होता आणि त्याचा तो संदेह फेटत नव्हता. अनेक ब्राह्मणांना अनेक विद्वानांना बोलून त्यांनी त्याचा तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु सुटला गेला नाही. आणि म्हणून त्यांनी ती पुटोळे 800 आसूची तिथं तिथं बांधली आणि सांगितलं की आपले जाणवेचे पुरुषार्थी माझा संदेह जो फेडेल ते 800 आसूची पुटळी पावेल, म्हणजे ही त्याला बक्षीस दिला जाईल. आणि असं त्या आचार्यांना कळालं, माहीमभट्टांना कळालं. माहीमभट्टांनी आचार्यांना भट्टोबासांना विचारलं की जी मी ही पुटळी फोडू. त्यावेळेस भट्टोबांनी होकार दिला आणि मग ती पुटळी त्यांनी तिथं त्या येशीपाशी जाऊन त्या दरबारापाशी जाऊन तोडली. तिथं असणारा जो एक सेवक आहे तो धावत धावत राजाकडे जातो आणि राजाला सांगतो की तिथली पुटळी फोडली. आणि मग तो राजा विचारतो कोणी फोडली. तेव्हा म्हणतो बोडक्यांनी फोडली, की त्याच्या डोक्यावर केस नाहीत असा तो बोडका आहे आणि त्या बोडक्याने फोडली. तो राजा पळत येतो आणि त्याला सांगतो की पुटळी फोडण्याचा अधिकार बोडक्याशी अधिकार नाही, त्याच्याकडे पुरुषार्थ नाही. आणि मग आमचे माहीमभट्ट चिडतात आणि मग ते विचारतात केसा नावे पुरुषार्थ की विद्या नावे पुरुषार्थ, तुला कुठल्या नावे पुरुषार्थ अपेक्षित आहे. मनुष्य जीवनाला अनेक प्रकारचा पुरुषार्थ प्राप्त करता येतो, अनेक कलेतून अनेक विद्येतून अनेक. तसं तुला कुठला पुरुषार्थ प्राप्त आहे राजाला विचारतो. आणि मग आम्ही बोडके आहोत ना, आमच्याकडे पुरुषार्थ नाही, तर तुला केसा नावे पुरुषार्थ पाहिजे असेल तर सामान्य स्त्रियेकडे जा आणि तिच्याशी संभाषण कर. नसेल शेंड्याशी पुरुषार्थ पाहिजे असेल तर शिकासूत्राकडे जा, गावाच्या गुरुवाकडे जा. शिकासूत्राचा पाहिजे असेल तर गावाच्या गुरुवाकडे जा. आणि विद्येशी पुरुषार्थ पाहिजे असेल तर माहेयाशी चर्चा कर. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की महानुभाव संप्रदायाचा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पुरुषार्थ, जीवनामध्ये असणारा जो पुरुषार्थ आहे तो आपल्या साधनेने, आपल्या चेहऱ्याने, आपल्या विचाराने प्राप्त केलेला आहे. आणि म्हणून हा साधक अनेक साधनांना घडवण्यासाठी जरी कपारी जाऊन आपलं कार्य कर्तृत्व सर्वज्ञांचा प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून तो पुरुषार्थाला योग्य होतो. आणि खऱ्या अर्थाने या गावामध्ये जो मंदिर बांधून महानुभाव संप्रदायाचा ध्वज फडकवला, ज्ञानाची दीप प्रज्वलित केली, ह्या खऱ्या अर्थाने हा गावातील हा प्रत्येक एक मानव पुरुषार्थी आहे. कारण परिवर्तनशील काळाच्या युगामध्ये भौतिक सुख साधनांच्या हव्याच्या पोटी धावणारा हा समाज भक्ती मार्गाकडे धावणं म्हणजे त्यागाच्या दिशेने धावणं आहे. आणि अशा या रंगीबेरंगी दुनियामध्ये भक्ती अंतःकरणामध्ये प्रज्वलित करणं, ती तेवत ठेवणं हा खरा मनुष्याचा जीवनाचा हा पुरुषार्थ आहे. आज या महिम गावाने जो आपल्या कार्यकर्तृत्वाने परब्रह्म पुरुषार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान अनेकांच्या हृदयापर्यंत पोहोचावं, या मंदिराच्या माध्यमातून हे श्रीकृष्ण ज्ञान मंदिर उभारले गेलेले आहे. हा त्यांच्या जीवनातला हा पुरुषार्थ आहे. साधनदाता परब्रह्म परमेश्वर त्या समग्र गावाचा पुरुषार्थ असाच वृद्धिंगत होत राहो आणि त्या अनुसरणाच्या
या माध्यमातून आज जे अनुसरण दीक्षार्थी जे आहेत या भौतिक साधनाच्या सुखसुखाला लाथ मारून या सुखाला लाथ मारून त्यागाच्या दिशेने जी वाटचाल करत आहे त्यांचा हा खऱ्या अर्थाने हा कलियुगातील हा पुरुषार्थ आहे आणि म्हणून ह्या सर्वांचा पुरुषार्थ सिद्धीत जावो हीच आणि या सातारा आश्रमाच्या संस्थेने जे कार्यरत असणारा आपलं कर्तृत्व धर्म समाज प्रबोधनाचं कार्य हाती घेतलेलं आहे हे सिद्धीत जावं असंच वृद्धांगित होत राहो ही मी शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. महत्वपूर्ण असणारी ही संस्था अर्थात महानुभाव मठ करंजे सातारा या ठिकाणाहून साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचं ज्ञान आत्मसात करून आत्मोद्धार कसा करून घ्यावा आणि कसा वासनिक वर्ग हा अनुसरणाला योग्य व्हावा याचा परिपाक असणारं हे उदाहरण आपल्या समोर येत आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. दरा कृपा गुणवरा सर्वेश्वराची परा कारुण्या नटनाग विघ्नादि दोषाहरा संबंधे जड जीव तारुणीवरा पूता कृताई दरा दातारा करुणा करावते श्री चक्रधर स्वामी की जय. आज प्रथमच मी या व्यासपीठावर उभा आहे आणि याच्यासाठी उभा आहे की आज माझ्या जीवनाचं खरंच सार्थक होत आहे. कारण या ठिकाणी हा जो फुलांचा एवढा मोठा मळा फुललेला आहे तो खऱ्या अर्थानं माझ्या जीवनाचं सार्थक असं आहे की मला शुभचिंतन देण्यासाठी हे सर्व उपस्थित मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत. प्रथम मी राहेरकर बाबांच्या आश्रमात गेलो त्यावेळेला मला पहिलं शुभचिंतन मिळालं. त्या बाबांनी सांगितलं की मला फार मोठा आनंद झाला की तुम्ही संन्यास दीक्षा घेत आहे. कारण हे जे मंदिर आमचं श्रीकृष्ण ज्ञान मंदिर उभं राहिलं त्या मंदिराचा पायापासून ते कळसापर्यंतचा मी हा एक साक्षीदार आहे. मला माझे निमित्त गुरु कैवल्यवासी तानाजी अप्पा त्याच्यानंतर आळेकर आबा हे यांनी मार्गदर्शन केलं ज्ञानाचं. हे मंदिर उभं राहिलं. प्रथम तसं बघायला गेलं तर आतापर्यंत उल्लेखच झालेला नाही. या तानाजी अप्पांच्या घरामध्ये देवपूजा होत होती. हा प्रसार धर्माचा प्रसार वाढत गेला. तिथं जागा कमी पडायला लागली आणि खऱ्या अर्थानं आमच्या कोयनो आजी यांनी काय कुणास ठाऊक परमेश्वरानं त्यांना बुद्धी दिली आणि त्यांनी सांगितलं लक्ष्मण तात्या समोर होते. लक्ष्मण तात्या त्यांचे जावई आहेत. त्यांना म्हणाले की तात्या आज आपल्याला जागा कमी पडायला लागली. हा धर्माचा प्रसार वाढला. हा वटवृक्ष वाढत चाललेला आहे. काय करायचं. मग कोयनाजींनी सांगितलं की तात्या मी तुम्हाला जागा दान दिली पुढं काय करायचं तुम्ही सांगा. आणि खऱ्या अर्थानं लक्ष्मण तात्या खरोखर एक फार मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी सांगितलं कोयनाजी मी मंदिर बांधलं सांगा कुठं बांधायचं. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे मंदिर उभं राहिलेलं आहे आणि त्यांचा सर्व वाटा इथं आहे. परशुराम तात्या आहेत. ही सर्व मंडळी विष्णू मामा आहेत तुकाराम मामा आहेत. या सर्वांनी फार मोठं कष्ट घेऊन हे मंदिर उभं केलेलं आहे. आणि त्या मंदिरामध्ये मी एक छोटासा साधक ह्या ठिकाणी आतापर्यंत या व्यासपीठापर्यंत आलेलो आहे. आणि सर्वांचं मार्गदर्शन एवढं झालेलं आहे की मला एवढं शुभचिंतन मिळालं की खऱ्या अर्थानं मला आज माझा संन्यास दीक्षा विधी होत आहे. तरी सर्वांना मी दंडवत प्रणाम करतो. दंडवत. भावना आणि आपल्या गुरुनिमित्तांचा आठव करून अनुसरणास संन्यास दीक्षा विधीस या ठिकाणी ते प्रवृत्त झाले. सेवक निवास रघुनाथ शेडगे हे महानुभाव मठ करंजे सातारा या आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय महंत श्री सातारकर बाबाजी महानुभाव यांना निमित्त करून आदरणीय पूजनीय तपोनिधी परमपूजनीय महंत श्री नागराज बाबाजी
छत्रपती संभाजीनगर बाबाजींच्या शुभ हस्ते संन्यास धर्मामध्ये प्रवेश करत आहेत. प्रसाद या. ती माला वदनार्थ हेत धरुणी तत्प्रार्थना मांडिली सर्वज्ञ श्री चक्रधर. खरोखर वेळ झाली आहे, हरकत नाही. बरोबर. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या तथा सर्वज्ञ श्री चक्रपाणी महाराजांच्या पावन उपस्थितीमध्ये दक्षिण काशी यांचा परिसर या ठिकाणी संपन्न होत असलेल्या या महिन येथील श्रीकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन तथा जीर्णोद्धार आणि त्या निमित्ताने परवापासून बरेच कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेत. श्रीमूर्तीची मिरवणूक, काल ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकाऱ्यांची मिरवणूक आणि आज या मंदिराचा कलशारोहण उद्घाटन संपन्न झालं. या निमित्ताने या कार्यक्रमाचे जे मुख्य मार्गदर्शक आयोजक या महिंद गावाने तुमच्यासाठीच नाही तर संपूर्ण पंथासाठी बरेच रत्न या ठिकाणून पंथाला दिले आहेत. त्याच्यामध्ये आजचे जे सातारा आश्रमचे संचालक परमपूजनीय परमादरणीय बाबाजी आहेत, ते ह्या महिन गावानेच एक अधिकरण या आपल्या महानव पंथासाठी दिलेले आहेत. म्हणून हे जे गाव आहे, हे गाव दोन्हीकडून म्हणजे चेतनाला घडवणारा सुद्धा आहे आणि जड स्थानाची निर्मिती करणारे सुद्धा आहे. म्हणून या गावामधले बरेचसे मंडळी मुंबई उपनगर पुणे या ठिकाणी असतात, परंतु हे मानभाव मठाची सातारा या ठिकाणी जी निर्मिती झाली आहे, त्या निर्मितीतून जे वासनिक वर्ग निर्माण होतात, जे परमेश्वराने सांगितलेल्या प्रमाणे वचनायुक्त अभ्यास करून पुढे भविष्यामध्ये उत्तम प्रकारचे वासनिक निर्माण होतात आणि पुढे तेच उत्तम प्रकारचे भिक्षुक निर्माण होत असतात. आणि म्हणून ह्या संस्थेचे पंथावरती अनेक प्रकारे अनेक जीवांना धर्म लावण्याचं कार्य या संस्थेने केलेलं आहे. बरेच गावं, बरेच मंदिरं, 2-3 मंदिरं या ठिकाणी आहेत. या परिसराकडे पाहताना असं वाटते की आता 30 वर्षापूर्वी या मंदिराची या ठिकाणी निर्मिती केली त्यावेळेस कापोसनेकर बाबांनी सांगितलं की अशा ठिकाणी ज्या ठिकाणी धर्माचा लवलेश लोकांना नाही, त्या ठिकाणी जाऊन धर्माची प्रेरणा करून अशा प्रकारच्या स्वामींच्या संबंधित विशेषाचं मंदिर निर्माण करून पंथामध्ये एक नवीन संस्थेची भर घालून त्या ठिकाणी अनेक जीवांना वेदाला बोधाला लावून एक कार्य सतत ही संस्था करत असते. वेळ झालेली आहे आणि आता दुपारची वेळ आहे. पंचाळेश्वरला आमचे महाराज भोजनाला येत आहेत. म्हणून या सर्व गावकऱ्यांना तथा बाबांना काय शुभचिंतन का आपण काय देऊ शकतो, परंतु तुमचे हे कार्य जे आहे हे कार्य उत्तर वाढत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. बाबाजींनी आपल्या अल्प शब्दामध्ये आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. टाळ्यांच्या गजरामध्ये बाबाजींच्या विचारांचं आपण स्वागत करूया. प्रास्ताविक या संपूर्ण कार्याचे स्वागतपर विचार आपण या ठिकाणी ऐकले आणि या विचारांच्या माध्यमातून महानुभाव संप्रदायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारं महानुभाव मठ करंजे ही शतकोत्तर असणारी संस्था, या संस्थेचा इतिहास आपण या ठिकाणी जाणून घेतला. परंतु महिंद येथील ग्रामस्थांनी आपल्या
पूर्वजांचा आठव करत, जे या धर्माला निमित्त आहेत, ज्यांनी या ठिकाणी आपणापर्यंत हा धर्म पोहोचवला, अशा काही व्यक्तींबद्दल आपल्या अंतःकरणातील भावना शब्द रूपाने आमच्यापर्यंत पोहोचवली आहे, ती या ठिकाणी मी वाचून या ठिकाणी आपणा समोर सादर करत आहेत. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या चरणी समस्त ग्रामस्थांच्या वतीने शतकोटी अभिवादन, शतकोटी अभिवादन. महिंद या गावामध्ये धर्म कार्याचे काम सुरुवातीला कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री मोतीवाले बाबाजी यांनी कोयना आजी आळेकर आबा यांना पुढे करून सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये धर्म कार्याचे व उपदेशाची सुरुवात झाली. याच प्रेरणेने उत्तेजित होऊन हे धर्म कार्य समाजात काहीतरी खऱ्या भक्तीचा व परमेश्वराजवळ एकरूप होण्याचा मोक्ष मार्गाचा हा एक वसा आणि वारसा घेऊन त्यांच्या सोबत परमार्ग सेवक तानाजी आप्पा, परसू आबा, तुकाराम मामा, विष्णू मामा आणि लक्ष्मण तात्या यांच्या सोबत धर्म कार्याला प्रारंभ केला. महिंद नगरीमध्ये अगदी जोमाने असलेले हे धर्मकार्य पाहता पाहता बहुतेक अनेक जण महानुभाव मठ करंजे सातारा या आश्रमाशी धर्म कार्यासाठी एक अविभाज्य घटक म्हणून निर्माण झाले. समाजाच्या बांधिलकीचे आणि आपल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी आपले जीवन स्वतःहून समर्पित केले. आणि हा रोपरूपाने लावलेला वृक्ष वटवृक्षामध्ये जेव्हा परिवर्तित झाला आणि ते वेगाने वाढवण्याचं कार्य वरील सर्व मंडळींनी अत्यंत पवित्र अंतःकरणात भावना ठेवून हे धर्मबुद्धीने कार्य केले. सुरुवातीच्या काळामध्ये देवपूजेसाठी मंदिर व जागा ही नसताना सुद्धा तानाजी आप्पांच्या राहत्या घरातून या सर्व धार्मिक विधींचं या संघटनेने देवपूजा भजन पूजनादी सुरुवात झाली. कालांतराने आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कैवल्यवासी महंत श्री उद्धवराज विडकर बाबा यांच्या प्रेरणेने यांच्या मार्गदर्शनातून मंदिरासाठी जागा देण्यासाठी प्रवृत्त झालेले परमार्ग सेवक पांडुरंग आप्पा, तुकाराम शेडगे, हनुमंत शेडगे, तानाजी आप्पा व कोयना आजी यांनी या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी सर्व महिंद गावातील अनुयायी वर्गाच्या माध्यमातून साधं पत्र्याचं शेड उभारण्यासाठी लक्ष्मण तात्या, नानाबुवा आदी मंडळींचे मोलाचे योगदान लाभले व धर्म कार्याची सुरुवात झाली. त्यावेळी या मंदिरामध्ये ज्ञानाचे ज्ञानदान हे कार्य होत असल्यामुळे या वास्तूला श्रीकृष्ण ज्ञान मंदिर महिंद असे नामोल्लेख करून त्याचा उद्घाटन समारंभ 11 मे 1995 रोजी साजरा करून या इमारतीमध्ये सर्व धर्म कार्य प्रारंभ झाले. बरेच वर्ष हे कार्य बहुसंख्य भक्तजनांच्या समवेत अविरतपणे चालू असताना या मंदिराची इमारत ही नूतन बांधण्याचा संकल्प आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कैवल्यवासी महंत श्री धर्मराज बाबाजी सातारकर यांच्या संकल्पनेतून दिनांक 11 मे 2009 रोजी हा विचार या ठिकाणी ग्रामस्थांसमोर मांडण्यात आला आणि मंदिर उभारणीसाठी चर्चा विनिमय झालं. त्यावेळी उपस्थित परमार्ग सेवक डॉक्टर श्रीमान कन्हैया कुंदप सर, आनंद पळसे, SM जाधव, आत्मारामजी शेडगे, संभाजी तात्या यांनी या संकल्पनेला दुजोरा दिला आणि काही कालांतरानेच सर्व निधी संकलनाची सुरुवात झाली. परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री कैवल्यवासी धर्मराज सातारकर बाबाजी यांनी भूमिपूजन करून या श्रीकृष्ण मंदिर उभारणीस सुरुवात केली. काही दिवसानंतर साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या आज्ञेला अनुसरून आदरणीय श्रद्धेय बाबाजींना देवाज्ञा झाली आणि त्यानंतर या मंदिराची असेल या संस्थेची असेल संपूर्ण जबाबदारी या संस्थेचे विद्यमान महंत आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री सातारकर बाबाजी अर्थात बापू यांच्यावर ही सर्व जबाबदारी आली आणि त्यांच्या समवेत संभाजी तात्या, गणपती मारुती शेडगे गुरुजी, NT जाधव सर, आनंदा बंडू शेडगे बुवा यांनी सहभाग घेऊन मंदिराची सुरुवात अत्यंत जोमाने चालू ठेवली. परंतु दुर्दैवाने म्हणा प्रारब्धाने म्हणा ही सर्व समवेत असणारी सद्भक्त मंडळी आज आपल्यामध्ये या उद्घाटन प्रसंगी आपल्यामध्ये नाहीत.
त्यांच्याबद्दल निश्चितच या महिंद ग्रामस्थांच्या अंतःकरणामध्ये शोक संवेदना आहेच। त्यानंतर हे सर्व कार्य उर्वरित जे महिंद ग्रामस्थ आहे यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू ठेवले। त्यामध्ये परमार्ग सेवक सुनील शेडगे, उद्धव शेडगे सर, निवास शेडगे, भगवान गोसावी, युवराज गोसावी व श्रीकृष्ण युवा मंडळ तसेच अन्य सर्व सद्भक्तांच्या सोबतीने सर्वांच्या आर्थिक सहकार्याने मंदिराच्या उभारणीचे काम चालू ठेवले। यामध्ये आत्मारामजी शेडगे, सुरेश शेडगे, DR पाटील, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय माहूर पीठाधीश महंत श्री माहूरकर बाबाजी महानुभाव, विश्वास बुवा कृष्णा पाटील, विजय साळुंके, त्याचप्रमाणे तरुण युवक साधकांना मार्गदर्शन करणारे परमपूजनीय परमस्नेही सैंगराज दादाजी बेडकर, मिलिंद शेडगे यांनी आपल्या भरीव आर्थिक मदतीतून हे सर्व कार्य अगदी एकजीव होऊन मंदिराचे काम पूर्ण करण्याचे, त्याचप्रमाणे या सर्वांना ज्यांचं मार्गदर्शन लाभलं असे पूजनीय ईशाधिष्ठित श्री शशिकांत अण्णा बेडकर यांनी सुद्धा तन मनधनाने हे काम पूर्ण करून घेतले। यासाठी सहकार्य लाभलेले कॉन्ट्रॅक्टर श्रीमान पालेकर, इंजिनियर ज्यांनी प्लास्टरचं काम केलं असे भिलारे, कळस काम करणारे नांदेडहून आलेले शिंदे व प्रकाश साळुंके यांनी कलर काम केले। लाईट फिटिंगचे काम जगन्नाथ भोसले व ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुढाकाराने सहभाग घेऊन मंदिराचे काम पूर्णत्वास आणण्यास मदत केली। त्याच या श्रीकृष्ण ज्ञान मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना सर्व ग्रामस्थांच्या वतीने वरील सर्व मान्यवरांचे ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य लाभले आणि आपल्या पूर्वसुरींचा आठव करत ज्यांना धर्म निमित्त आहेत असे सर्व वंदनीय आचार्य, सर्व ग्रामस्थ सद्भक्त यांचा आठव करत सर्वांच्या वतीने खूप खूप सर्वांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आपण टाळ्यांच्या गजरामध्ये ग्रामस्थांच्या अंतःकरणात असणारी ही पवित्र भावना शब्दरूपाने या ठिकाणी व्यक्त केली। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। धन्यवाद। आपण हा इतिहास या ठिकाणी ऐकलात। यानंतर आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कवीश्वर कुलभूषण श्री ब्रह्मविद्या पाठशाळा तरडगाव या आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय श्री बाबाजींना मी विनंती करतो की आपण आपल्या विचारांना प्रारंभ करावा। आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय तरडगाव निवासी श्री बाबाजी, मी आपणास विनंती करतो की आपण आपल्या विचारांना प्रारंभ करावा। सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादि दोषाहरा सबंधे जड जीव तारुणीवरा पूता कृता ही धरा दातारा करुणा करावरमते द्यावी विभो गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर। म्हणजे सगळी सभा वंदू चक्रधरा म्हणत होती, पण ती मनातल्या मनात। आपण उन्हाच्या प्रभावात आहात याचा आम्हाला वरच्यांनाही सगळ्यांना अंदाज आहेच, पण श्रीकृष्ण ज्ञान मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने भगवंताच्या या मंदिराच्या अधिष्ठानाला अभिवादन करतो। श्रीकृष्ण ज्ञान मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या या धर्मवार्तेमध्ये अधिष्ठित म्हणून या धर्मवार्तेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य परमपूज्य पट्टाधिष्ठित अमरावती निवासी बाबाजी, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूज्य पट्टाधिष्ठित उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ बाबाजी, या सोबतच उपस्थित सर्व आदरणीय वंदनीय सर्व गुरुजन, स्वागताध्यक्षासह कार्यक्रमाचे नियोजक प्रयोजक ज्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन संपन्न झाले ते पंचमाता पंचपिता या प्रतिकात्मक गुरुजनांना आपल्या सर्वांच्या वतीने दंडवत प्रणाम करतो। त्याचप्रमाणे मंदिराच्या
प्रांगणामध्ये आणि या ठिकाणी होत असलेल्या ध्वजारोहण ज्यांच्या हस्ते संपन्न झाले ते दोन्ही धर्मध्वजक, मंदिर उद्घाटक, गर्भगृह उद्घाटक या सर्व साधनवंताचं स्मरण करत की ज्यांच्या शुभचिंतनाने आणि शुभहस्ताने या धर्मकार्याचा एक नवीन आयाम, नवीन विचार, नवीन आचार आपल्यापर्यंत उपस्थित झालेला आहे. कारण मंदिराचा जीर्णोद्धार हा काही फक्त जड जीर्णोद्धार नसतो, तर तो चेतन वस्तूच्या संबंधाने त्यामध्ये पवित्रता तयार होत असते. आमच्यामध्ये विड्याला सुद्धा हात लावण्याची पद्धती आहे. विडा वाहताना सुद्धा प्रार्थना करण्याची परंपरा आमच्या सातारकरांमध्ये जास्त प्रकर्षाने आम्ही अनुभवतो आहोत. सातारकरांची एक वेगळी ओळख आहे, वेगळी छाप आहे. त्या पाठीमागे कारण आहे की या सर्व मुळाशी धर्माचं अधिष्ठान त्यांच्या अंतःकरणामध्ये बीजारोपण केलं जातं आणि मग त्याला अनुग्रह दिला जातो. बऱ्याच वेळा निवृत्तीचा विचार एखाद्या व्यक्तीमध्ये प्रज्वलित करायचा असेल, जसं आता आपण पाहिलं की आम्ही भारतभर फिरतो, परंतु प्रास्ताविकामध्ये सांगितलं नाही की उपदेशांच्या मुलांना उपदेश देणं हे काही फार मोठं पुरुषार्थाचं काम नाही. परंतु या पाटण परिसरामध्ये आम्ही अनेक ठिकाणी धर्मप्रबोधनाच्या निमित्ताने वावरतो. मग पाटण परिसरामध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 15-20 मंदिरं आहेत जी या संपूर्ण परिसरामध्ये आमच्या ग्राउंड लेवलवर प्रॅक्टिकली आळे मास्तरासारख्या एका धर्मवीराने कुठल्याही प्रकारची स्वतःची वेगळी ओळख न दाखवता आचार हाच प्रचार करून जेव्हा आमच्या धर्मवार्तेला त्यांच्यामध्ये बीजारोपण करण्याचा आनंद अनुभवलेला आहे. आम्ही पाहिलं की सर्वसामान्यपणे आपण स्टेजवरून प्रबोधन करतो, ते प्रबोधन वेगळ्या अर्थाने लाभाला देणार असतं. परंतु एखाद्याच्या पाठीवर हात फिरवून आणि त्याला पहिल्यांदा अन्यांचा आणि म्हणजे अवरधर्माचा आणि परधर्माचा भेद सांगत जेव्हा त्याच्या जीवावर बोध होत असतो, त्यामुळे त्याच्यात झालेलं परिवर्तन आपण या परंपरेमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या उपदेशापासून ते अनुसरणापर्यंतच्या दृढ ईश्वर प्रतीतीच्या अनुभवात आपण अनुभवत असतो. महानुभावांच्या पंथ परंपरेमध्ये अनेक उपदेश घेतात, पुढे अनेक वर्ष त्याच अवस्थेत राहतात. परंतु सातारकरांच्या या ज्ञान परंपरेमध्ये प्रत्येक साधक उपदेशापासून ते ईश्वर अनुभूतीच्या वाटचालीपर्यंत वाटचाल करत असतो. कारण त्याच्यामध्ये एक बीज पेरलं जातं, परमेश्वर प्राप्त व्हावया चारी कारणे. काय सांगितलं जातं? तुला परमेश्वर मिळवायचा आहे. सर्वसामान्यपणे आम्ही महानुभाव पंथातल्या अनेक उपदेशांना पाहतो, काहीतरी पुत्रप्राप्ती होते, स्थानाचा वेध असतो, मार्गाचा वेध असतो, काही अडचण आहे ती दूर झाली म्हणून उपदेश घेणारे, म्हणून इकडे येणारे अनेक अर्थाने या परमार्गाकडे येणारे साधक असतील. परंतु परमेश्वर प्राप्तीची इच्छा असणारा हा बीजारोपणाचा मूल मंत्र महानुभावांच्या या ज्ञान परंपरेमध्ये मोतीवाल्या बाबांपासून ते आजपर्यंत विद्यमान असलेल्या गुरुजनांकडून एकच मूल्य त्यांच्यामध्ये पेरलं जातं, ते म्हणजे परमेश्वर प्राप्तीचं. आणि हे परमेश्वर प्राप्ती होण्यासाठी आमच्या परंपरेमध्ये 4 कारणं सांगितलेली आहेत. कोणकोणते? परमेश्वर प्राप्त व्हाव्या 4 कारणे: ज्ञान, अनुसरण, सन्निधान आणि दास्य. हे 4 जीवन मूल्य तुमच्या जवळ जर असतील तर तुम्ही परमेश्वर पुरुषार्थ प्राप्त करू शकता. ज्ञान म्हणजे ते कोणतं अवरविद्येचं किंवा विज्ञानाचं ज्ञान नको आहे. ज्ञान म्हणजे जो आत्मा आणि परमात्म्याचा भेद सांगणारं जे जीवेश्वर ज्ञान आहे, जे जसं आहे ते तसं सांगितलं जातं, जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या ज्ञान परंपरेमध्ये
प्रत्येक उपदेशाच्या घरी सूत्रपाठ दिसतो, चरित्राची पोथी दिसते, ग्रंथ दिसतो. ज्ञानाशी जोडलेला हा या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये शारीरिक अक्षमत्व असताना किंवा आर्थिक नियोजन नसताना सुद्धा ज्ञानाशी जोडलेला परिवार आम्ही या ज्ञान परंपरेमध्ये पाहतो. म्हणजे ज्ञान हे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जीवावर जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत, आता आपण पाहिलं की असे अनुसरणासारखे या संपूर्ण पाटणखोऱ्यांमधून या संपूर्ण सातारांच्या परंपरेमध्ये मला वाटतं सर्वात जास्त अनुसरणाची त्यागानंतरची म्हणजे ज्ञानानंतर अनुसरणाची परंपरा, बालभिक्षक अनुसरतात त्याची परंपरा वेगळी आहे. पण ज्ञान झाल्यानंतर संसार अनित्य आहे, नाशिवंत आहे, त्या पद्धतीने अनुसरणारा जो परिवार आहे तो ज्ञानाशी निगडीत आहे. आणि म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी ज्ञानाने परमेश्वराकडे अनुसरणारे आपण पाहतो. आणि म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी ज्ञानासोबत अनुसरण हा दुसरा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि म्हणून परमेश्वर जर तुम्हाला मिळवायचा असेल तर सर्व संग परित्याग करून अनुसरलंच पाहिजे. हे पहिल्यांदा बीजारोपण या मातीमध्ये, खरं म्हणजे ही दगडाळ माती, खडकाळ माती, ही मावळे यांची माती आहे, निष्ठावंतांची माती आहे. की या मातीमध्ये जो शब्द दिला, जे वचन दिलं, जे बोलल्या जातं ते देहपर्यंत प्रतिपालन केलं जातं. कारण आमच्या स्वामींनी सांगितले की सुतिये काळी बोलीजे ते देहपर्यंत प्रतिपाळीजे. ते अनुसरण आपण या ज्ञान परंपरेमध्ये पाहिलं. आता आपण पाहिलं की हे दीक्षार्थी 3-4 दीक्षार्थी आलेत की नाही. आता ते श्रीनिवास म्हणजे जे शेडगे होते ते आता बिडकर झाले आणि अनुसरणाच्या वाटेने वाटचाल करीत उपस्थित झालेत. त्यांचं आपण टाळ्या वाजून स्वागत करूयात की हा मोक्षमार्गाच्या दिशेने वाटचाल करणारा अनुसरणाशी सिद्ध झालेला आहे. आणि म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी दुसरा पुरुषार्थ असावा लागतो ते म्हणजे अनुसरण, ज्ञान अनुसरण. तिसरं जीवनमूल्य आहे सन्निधान. आमच्या सर्व आश्रम परंपरेपेक्षाही सातारच्या आश्रम परंपरेमध्ये परमार्गाच्या सन्निधानात राहिला तरच देव मिळतो अशी आमच्या पूर्वजांची जी प्रतीती आहे ती अनुभूती आजही सातारकरांमध्ये. मरायचं असेल तर कुठं जातात? मठात जाण्याची आमच्यात परंपरा आहे. मरायचं तर कुठं मरायचं आहे? मठातच मरायचं आहे. आणि जो सन्निधानात, परमार्गाच्या सन्निधानात देहा वेगळा झाला त्यालाच देव होतो. आणि म्हणून परमेश्वर प्राप्तीचा हा जो सन्निधान, हा जो पुरुषार्थ आहे तो आम्ही अनुभवतो आहोत यांच्या रूपाने. आणि सगळ्यात चौथा टप्पा आहे तो म्हणजे दास्याचा. परमेश्वर प्राप्त होण्यासाठी जो चौथा पुरुषार्थ आहे ज्ञान, अनुसरण, सन्निधान आणि दास्य. आम्ही इथे जेवढे मंडळी आहेत त्यापेक्षा जास्त मंडळी तुम्हाला सेवेमध्ये दिसतील. दास्यमोचक आहे. हे दास्यमोचक आम्ही निगुतीने, आवडीने, अत्यंत बाईसांचं दास्य हे आवडीपूर्वक दास्य आहे. नागदेवाचार्यांचं दास्य हे ज्ञानपूर्वक दास्य आहे. या दास्याच्या परंपरेला आम्ही इथे फील्ड वर्कमध्ये प्रत्यक्ष अनुभूतीने सेवामूल्य आम्ही पाहत असतो. आणि म्हणून महानुभावांच्या या ज्ञान परंपरेमध्ये जशी ज्ञानाची परंपरा आहे तशीच सातारा परंपरेमध्ये ज्ञानासोबत अनुसरणाची परंपरा आहे. अनुसरणासोबत पुढची सन्निधानाची जी परंपरा आहे तीही आज आम्ही अनुभवतो. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे दास्यमोचक आहे ती ज्ञान दास्यमोचकाची परंपरा आम्ही या ठिकाणी अनुभवतो. टोपी ही सातारकरांची एक विशिष्ट ओळखण आहे. महानुभाव पंथाच्या पंथ परंपरेमध्ये अत्यंत आदरपूर्वक विधीने अलंकृत राहण्यामध्ये सर्वात अगोदर आम्ही पाहिली असेल तर ती सातारकरांच्या डोक्यावरची जी टोपी आहे, बसताना अत्यंत आदरतेनं बसण्याची परंपरा आम्ही या मठाच्या परंपरेमध्ये अनुभवलेली आहे. आणि म्हणून या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करत आणि ती ज्ञान परंपरा या मंदिर जीर्णोद्धाराच्या सह
नवीन आयामाने होते आहे. मला सांगण्याचा आनंद याचा आहे की जसं आता बघा श्रीकृष्ण सुदामा आली, गर्दी किती झाली, तिकडे लोकांचं लक्ष किती वेळ. आणि म्हणून महानुभावांच्या ज्ञान परंपरेमध्ये पहिल्या वेगळ्या विचाराने आयाम देणाऱ्या संस्थेंपैकी ही श्रीकृष्ण आपला सातारा मठ महानुभाव मठ जी परंपरा आहे. दृक्श्राव्य तंत्रज्ञानाने, दृक्श्राव्य तंत्रज्ञानातून लीळा श्रवणासह तंत्रज्ञान पद्धतीने महानुभावांना आपल्या ब्रह्मविद्या तत्वज्ञानाचं दालन ओपन करून लोकांपर्यंत लोकाभिमुख करण्यामध्ये ही संस्था आजही अत्यंत वेगळ्या आगळ्या प्रभावाने आपल्या सर्वांच्या समोर दिसत आहे. आता नुकती म्हणजे सर्वांपर्यंत पारी झालेली तुम्ही ही पाहिली असेल डोमेग्रामची डॉक्युमेंटरी योजना किंवा राघव भट्टांच्या मार्फत किंवा डोमेग्रामच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे स्थानाचा नकाशा करण्याच्या परंपरेमध्ये म्हणजे आम्ही जी साधना करतो मग ती ज्ञानाची असो, स्मरणाची असो, स्थानवंदनाची असो, साहित्याची असो, त्याला एका दृक्श्राव्य पद्धतीने ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आपल्या समाजासमोर देण्यामध्ये ज्या संस्थेचा सहभाग आहे त्यामध्ये या सातारा मठाच्या संस्थेमध्ये अग्रगण्यता आहे. मला त्यासोबत अजून एक सगळ्यात महत्त्वाचं जीवनमूल्य सांगायचं की या पाटण तालुक्यातल्या दगडाळ आणि खडकाळ मातीमध्ये बीजारोपण होऊन अंकुरित झालेले अनेक वटवृक्ष अनेकांना आधार देत आहे, अवरधर्मापासून काढून परधर्मी लावत आहे. त्या सगळ्यांच्या प्रती आम्ही सर्वजण कृतज्ञता व्यक्त करतो आणि ज्या पूर्वजांनी हा बीजारोपण करून हा धर्म या मातीमध्ये पेरलेला आहे त्याचं संरक्षण आणि संवर्धन करणं आपल्या सर्वांचं उत्तरदायित्व आहे. ते आपण उत्तरदायित्व निभावूयात, अशा प्रकारचा कृतसंकल्प करूयात आणि या जड मंदिरांच्या जीर्णोद्धारासोबत अनेक जीव या परिसरामध्ये धर्माला लागत आहेत त्यांच्यासाठी अभिष्टचिंतन करतो आणि माझे 2 शब्द वंदन करते. उपस्थित सर्व ज्ञानवृद्ध, तपवृद्ध, वयोवृद्ध, निराधारासी आधारस्तंभ असलेले, ब्रह्मविद्येचे भूषण मिळवत असलेले मम हितक्ष व आजच्या सभेच्या अध्यक्ष, उपस्थित सर्व संत, मंत, तपस्विनी, वासनी, भिक्षुक यांना माझे दोषवंताचे पाणिद्वयकर सोडून श्रीकृष्ण सांख्यात्मक वेद दंडवत प्रणाम. संपन्न होत असलेला सुंदर असा सोहळा, या सोहळ्यासाठी परमपूजनीय, परमादरणीय मम गुरुवर्य व सातारा निवासी बाबाजी तसेच महिंद गावाचे समस्त ग्रामस्थ व या तालुक्यातील समस्त भक्तिजन आणि या मंदिराच्या वास्तूसाठी सर्वात मोठा सिंहाचा वाटा असणारे आपल्या सर्वांचे अण्णा म्हणजे शशिकांत अण्णा, या सर्वांचं मी आज आभार व्यक्त करते. कारण यांच्यामुळेच आज आपल्या सर्वांना हा सुंदर असा सोहळा बघावयास मिळत आहे आणि आलेल्या या थोर साधू संतांचं दर्शन आपल्या सर्वांना मिळत आहे आणि आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळत आहेत. या थोर मोठ्यांसमोर बोलणे अशी माझी पात्रता नाही. या थोर मोठ्यांसमोर बोलणे ही एक अधिकृतीच आहे, त्यासाठी मला क्षमा करावे. या थोर मोठ्यांसमोर बोलणे ही माझी पात्रता नाही, परंतु आपली गुरुपरंपरा अशी आहे की गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. आपण येथे मंदिराच्या कळशारोहण सोहळा, मूर्ती स्थापना, दीक्षाविधी यासाठी उपस्थित आहोत. मंदिर म्हणजे नेमकं काय? म म्हणजे मांगल्यता, र म्हणजे रम्यता, द म्हणजे दिव्यता. या तिन्ही गुण ज्या ठिकाणी रुजलेले आहेत त्याला मंदिर असे म्हणावे. संसार रूपी चिखलामध्ये गुंतलेल्या मनांना धीर देणारी जागा म्हणजे मंदिर. जेथे आपल्या मनातील सर्व विटंबना, मन मोकळेपणाने त्या परमेश्वराजवळ आपण व्यक्त करू शकतो ती जागा म्हणजे मंदिर. आणि त्या परमेश्वराला बोलवण्यासाठी त्या घंटा सुद्धा सुंदर आवाज करतात. भक्तीच्या रंगामध्ये रंगलेले प्रत्येक भक्ताचं मन त्या परमेश्वराचं चिंतन, नामस्मरण करत असतं. ती जागा म्हणजे मंदिर. भाव, श्रद्धा, माणुसकी, संस्कार, कला, संस्कृती, नम्रता, पवित्र, सात्विकता ज्या ठिकाणी प्रत्येक वीट रचली जाते ते मंदिर आहे. आणि मंदिरातून धर्माला नव्याने सुरुवात होते. मंदिरातूनच माणसातील एकोपा आणि एकाग्रता वाढते आणि मंदिरामुळेच
माणूस धर्माला दृढ होतो. परमपूजनीय परमादरणीय आळेकर आबांची जन्मभूमी असलेले धडामवाडी गाव, या गावामध्ये मी त्याच गावचे आहे व त्या गावामध्ये जेव्हा मंदिर उभारले मला मंदिरात जाण्याची आवड निर्माण झाली, मला साधू संतांची आवड निर्माण झाली, मला मार्गाची आवड निर्माण झाली आणि मला त्या परमेश्वराची आवड निर्माण झाली. म्हणूनच मला असं वाटतं की मंदिर एक नवीन भक्त तयार करत असतो आमच्या, आणि मंदिर हे निराधाराला आधार आहे. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी खूप सुंदर दृष्टांत निरूपण केलेला आहे. एक कुष्ठरोग, एक व्यापारी असतो, त्याला कुष्ठरोग होतो, तर त्याला जेव्हा कुष्ठरोग होतो तेव्हा त्याचे बायको, त्याचे पुत्र त्याची घृणा करतात, त्याच्या जवळ जात नाहीत. जे शेजारी पाजारी असतात ते त्याला आपल्या दारात सुद्धा बसून देत नाहीत, आणि ज्याचे बहीण भाऊ असतात ते सुद्धा त्याला म्हणतात अरे मर ना, मदत का नाहीस. त्याला खूप दुःख होते आणि तो गावाबाहेर असलेल्या एका मंदिरामध्ये जातो. मंदिरात गेल्यानंतर त्या देवतेशी एकरूप होता आणि त्या देवाला म्हणतो, देवा तू माझा आहेस, मी तुझा आहे, तुझ्याशिवाय या जगात माझा कोणी नाहीये. आणि तिथेच राहून तो त्या देवतेशी होईल ती सेवा करतो. तो तिथे येणारा प्रत्येक भक्त, कोणी त्याला पांघरायला पांघरून देत होतं, कोणी खायला अन्न देत होतं, कोणी प्यायला पाणी देत होतं. आणि तिथेच राहून तो जेव्हा बरा होतो तेव्हा त्याचे संबंधी त्याला परत न्यायला येतात, परंतु तो परत जात नाही. का? तो देवतेशी एकरूप झालेला असतो. म्हणूनच हे सर्व झालं मंदिरामुळे. म्हणूनच मला असं म्हणावं असं वाटतं की जीवाची आणि परमेश्वराची ओळख करून देणारी जागा म्हणजे मंदिर आहे. दंडवत प्रणाम. उद्घाटन सोहळा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे ते आदरणीय श्रद्धेय सातारा पीठाधीश महंत श्री सातारकर बाबा यांच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व आपण व या उद्घाटनाच्या निमित्ताने संपन्न होणारे हे ज्ञानसत्र सभा, या सभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ बाबाजी, नाही कार्याध्यक्ष, चूक झाली जरा, या सभेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य, आदरणीय श्रद्धेय वर्तमान काळातील मानवा पंथाचे विकास पुरुष म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते आदरणीय महंत कारंजेकर बाबाजी अमरावती, कार्याध्यक्ष वर्धनस्थ बाबाजी, त्याचबरोबर स्वागताध्यक्ष महंत कापसकर बाबाजी, ज्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले ते आदरणीय तरळगाव निवासी महंत राहेरकर बाबाजी. कार्यक्रम सातारा मठाच्या वतीने किंवा आश्रमाच्या वतीने संपन्न होणारा मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासंदर्भात जर बोलायचं झालं, आवाज येतोय का व्यवस्थित? तर सातारा मठाला हा एक इतिहास आहे फार मोठा. आणि आपणाला पुढे एक निवेदन सांगतो की 1959-60 साली मला वाटतं रिद्धपूरचा उद्घाटन समारंभ झाला गोविंद प्रभू मंदिराचा, आणि तेव्हापासून या जीर्णोद्धार परंपरेला सुरुवात झालेली आहे. तो आजपर्यंत चालूच आहे. आदरणीय उपाध्य कुलाचार्य बाबांनी त्यावेळी हा जीर्णोद्धाराचा प्रकल्प सुरू केला. तो प्रकल्प आजही चालू आहे माणवा पंथात. परंतु कोलते साहेबांनी जे इतिहास लिहिला, आपला महानुभाव संशोधन पुस्तक लिहिलेलं आहे ते आपण वाचा. त्यामध्ये सातारा मठाचा उल्लेख नाही. कोलते साहेबांनी महानुभाव पंथाची परंपरा अमृतसरपर्यंत, पुणे, मुंबई, उत्तर हिंदुस्थानमध्ये पर्यंत पोहोचलेली सर्व त्या पुस्तकात आलेले आहे, पण सातारचा उल्लेख राहिलेला आहे. तर त्याचं कारण असं की तोपर्यंत सातारा मठ हा प्रकाशात नव्हता, महानुभाव पंथामध्ये हा विलीन झालेला नव्हता एका अर्थाने. ज्यावेळी मोतीवाले बाबा सरले तिथं उल्लेख केलेला आला त्यावेळी माझ्या ऐकण्यात माहितीप्रमाणे त्यांच्या पुतण्याने या मठावर अधिकार सांगण्याचा कोर्टात प्रयत्न केला, वस्तुस्थिती आहे ना. आणि त्यावेळी महानुभाव पंथीय महंत या सातारा कोर्टात हजर झाले आणि मोतीवाले बाबांना संन्यास नव्हता तर हा अंतर्दीक्षा होती हे सिद्ध केलं. आणि तेव्हापासून महानुभावामध्ये हा मठ विलीन झाला. सातारकर आचार्य वर्धनस्थ बाबांनी सातारा आश्रमात येऊन मला वाटतं त्या बाबांना बिडकर वेलीचा उपदेश होता,
आणि बाबांनी मग सातारकर म्हणती उभी करून उद्धवराज बाबांना आपली शिष्यगादी दिली आणि तेव्हापासून दामोदर बाबांनी आपला परिवार दादा असतील, धर्मराज दादा असतील, उद्धवराज बाबा असतील, कृष्णराज तात्या असतील, या सर्वांना आदरणीय नागराज बाबा श्रीरामपूर यांच्या सान्निध्यात पाठवलं आणि तेव्हापासून हा माळवा पंथाचा मठ म्हणून प्रसारित झाला. सांगायचा उल्लेख हा आज जर इतिहास लिहायचा जर विचार केला कोणी तर पहिल्या पानावर सातारा मठाचाही उल्लेख करावा लागेल. या मठाचं योगदान माळवा पंथाला फार मोठं आहे. माळवा पंथ आमच्या पूर्वजांनी काबुलकंदारपर्यंत पोहोचवला असला तरी सुद्धा वर्तमान काळात या मठाने आपला माळवा पंथ पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर गोव्यापर्यंत पोहोचवलेला आहे. अशा प्रकारचा इतिहास या सातारा माळवा मठाचा आहे. अहो, ज्याच्या शिष्याने माळवा पंथाचे 150 मंदिर बांधले, कुडव साहेब, ते कुणाचे शिष्य होते? सातारकर बाबाचे शिष्य होते. हा योगदानाचा जर भाग विचार केला तर आज प्रथम असणारा मठ हा आमचा सातारचा. आणि जर आता इतिहास लिहायचा असेल तर त्या पहिलं पान हे साताराच्या मठापासून सुरुवात करावं लागेल. अशा प्रकारचा हा माळवा पंथाला योगदान देणारा हा मठ आणि त्या मठाचं नेतृत्वाचं विद्यमान करणारे आमचे आदरणीय सहकारी हेमंतराज बापू अतिशय उत्कृष्टपणे या मठाचं हे करत आहात. या ठिकाणी एक निवेदन करतो किंवा वस्तुस्थिती सांगतो की फलटणचा श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट याचं रोपटं सातारकर बाबांनी लावलेलं आहे. महंत कापस्तणकर बाबाचं मठ याचं रोपटं सातारकर बाबांनी लावलेलं आहे. नाकारायचे का? चालणार नाही करून कोणीही. आणि म्हणून या ठिकाणी सातारकर बाबांनी मला हे सेवा दिली श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टची. त्या रोपटात वृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि त्या सेवेतून कदाचित मी माळवा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचलेलो आहे. त्या सेवेमुळे कर्तृत्व आपलं दुसरं काय नाही. तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी बाबांनी जे हे रोपटं लावलं, हा जो महिंदचा मठ बांधत आहेत, बाबांचं एक प्रेरणा म्हणून, बाबांचं एक आठवण म्हणून आज या मठाचं जे राहिलेलं काम आहे त्या कामाला श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टतर्फे 1 लाख रुपयाची देणगी जाहीर करतो आणि माझे निवेदन संपवतो. श्री दत्तारळकत्रितापहरका चित्रालीळाकारका श्री द्वारावती उद्धरा जडजीवा श्री चिद्धवात्रातका श्री चांपे वपुधरा भवहरा श्री पंचवेशा नमो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. अजून आपला सोहळा संपन्न झालेला नाही. इथे सभा मंडपामध्ये ज्या महिला उभ्या आहेत, या मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न होत असलेली धर्मसभेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य, परमपूजनीय प्रातस्मरणीय माझे धर्मसुहृद अमरावती येथील आश्रमाचे संचालक श्री कारंजेकर बाबाजी, त्याचप्रमाणे कवीश्वर कुलाचार्य, परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर, अखिल भारतीय माळवा परिषद अध्यक्ष फलटण निवासी श्री विद्वांस बाबाजी, त्याचप्रमाणे सभा मंचावर उपस्थित परमपूजनीय आचार्य प्रवर श्री नागराज बाबाजी, परमपूजनीय आचार्य प्रवर तडगाव निवासी श्री राहेरकर बाबाजी, परमपूजनीय या ठिकाणी ज्येष्ठ तपस्विनी व इतरत्र सर्व साधनवंत वासनिक सद्भक्त ग्रामस्थ ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असं सातारा येथील आश्रमाचे संचालक परमपूजनीय आचार्य प्रवर श्री सातारकर बाबाजी आणि सर्व आश्रमस्थ मंडळी. एक अभिमानाची गोष्ट आहे की ज्या परंपरेमधून धर्माला आधारस्तंभ असलेलं असं कार्य सातत्याने ज्या पूर्वसुरी आचार्यांनी केलेलं आहे आणि यात विद्यमान परिस्थितीमध्ये सुद्धा ते कार्य ही सर्व मंडळी साधनवंत करते आहे. हे आमच्या कुळासाठी आणि पंथासाठी असलेली महत्त्वपूर्ण ही गोष्ट आहे की ज्या स्वामीश्री चक्रधरांना ज्या गोष्टीचं आपल्या एखादं कौतुक व्हावं, एखादी आपल्या कृतीमधून परमेश्वराला तोषविणारी एखादी क्रिया व्हावी. कारण आपल्या मूळ स्थितीमध्ये जेव्हा परमेश्वराचं उद्दिष्ट असते, एखाद्या धर्मकार्यामध्ये जेव्हा ईश्वराचा हेतू असतो, त्यावेळेला निश्चितच त्या क्रियेचा परमेश्वरालाही अभिमान असतो. ईश्वरही ती क्रिया स्वीकारात घेतात आणि म्हणूनच एखाद्या नामधरकापासून तर ती परंपरा अनुसरणापर्यंत नव्हे ईश्वरीच्या प्रेमापर्यंत
ज्या साधनाच्या माध्यमातून पुढे जात असते, ज्या आनंद दातृत्व परमेश्वराला ही संकल्पना राबवायची आहे, त्या संकल्पनेला जे काही जीव त्या ठिकाणी कार्यरत असतात, ज्या सेवेच्या माध्यमातून, स्वत्मिनी धर्म आचरण्याच्या माध्यमातून किंवा अनेकांना निमित्त विधीच्या माध्यमातून अनेकांना एकमेकाला निमित्त होतात. आणि म्हणूनच ही आमची धर्मरूप परंपरा आहे की ज्या सातारकर या सातारा ठिकाणी असलेली ही एक परंपरा ईश्वर धर्माची, त्याचा आपण इतिहास रूपाने अनेक आचार्यांच्या मुखातून मागोसा ऐकलेला आहे की ज्या मोतीवाले बाबांना ज्या बिडकर वेलीच्या माध्यमातून आलेला हा एक धर्मोपदेश, त्यानंतर त्या गादीवर बिडकर गादीवर विराजमान असलेले आमचे कैवल्यवासी ओंकार वर्धनस्थ बाबा या ठिकाणी आलेत आणि त्यांच्या माध्यमातून काही एक धर्मरूप त्या ठिकाणी कार्य, मोतीवाल्या बाबांशी झालेला संवाद आणि तो एक धर्मरूप परंपरेचा धागा या श्री वर्धनस्थ कुळाच्या माध्यमातून एक धर्माची बीजारोपणाची एक जी पताका आहे या सातारा नगरीमधून, ज्या गादीवर आजपर्यंत विराजमान झालेले आचार्य मंडळी आणि हा परिवार, नामधारक वेदवंत असतील, सर्वांनी व्यवस्थितपणे ईश्वर धर्माला वर्जित अवस्थेकडे नेण्याचं कार्य आपल्या या आचरण प्रणालीतून आणि स्वामींच्या विचारातून करण्याचं कार्य केलेलं आहे की ज्या विचाराने आमचं जीवन समृद्ध होते, ज्या विचाराने आम्हाला एकमेकाला जोडता येते, असे विचार आम्हाला स्वामीच्या अधिष्ठित अशा या ज्ञान परंपरेतून मिळत असतात. आणि ती ज्ञान परंपरा जागृत ठेवण्यासाठी त्या मंदिराची आवश्यकता आहे, आश्रमाची आवश्यकता आहे, परस्पराच्या एकमेकाच्या प्रेमाची आवश्यकता असते. आणि म्हणूनच जे साधनदाता आहेत ते साधनदाता म्हणजे स्वामी श्री चक्रधर महाराज, ज्यांना आम्ही ब्रह्मांड नायक असं म्हणतो की एक अवतार परंपरा आहे, अनेक अवतार होतात, अनेक अस्थिपरीच्या रूपाने अनेक अवताराची वेगवेगळी निरूपण पद्धती असते, परंतु आमच्या स्वामी श्री चक्रधर महाराजांनी साधनदात्यांनी हा अभिन्न वेश स्वीकारलेला आहे ज्योत धरणाचा. ज्यावेळेला भंडारेकर सन्निधानामध्ये आहे, 16 वर्षाचं सन्निधान आहे, परंतु उदास अवस्था होती, तान्हैल्या पाणी पिऊ न मागतीची. परंतु ज्यावेळेला आमच्या स्वामींनी आता ज्योत धरणाचं व्यसन स्वीकारलं आणि व्यसनाईत होऊन तो अवतार धारण केलेला आहे. आणि म्हणूनच अभिन्न अशी प्रवृत्ती आहे या अस्थिपरीमध्ये, जे अवताराच्या अस्थिपरीमध्ये, आमच्या साधनदात्याच्या अस्थिपरीमध्ये जो नोद्धरे तो काहीची नोद्धरे, हे जे काही आचार्यांनी म्हटलेलं आहे त्यामध्ये हेच कारण आहे का अत्यंत जीवात्म्याप्रती असलेला स्नेह आणि जिव्हाळा या माध्यमातूनच आमच्या स्वामींनी दिलेलं हे अभय आहे. सन्निधानामध्ये अभय आहे. जसं साधेला स्वामी म्हणतात की न भियावो साधे हो, ज्या वेळेला स्वामी उपरीवरून त्या ठिकाणी बघतात आणि साधेला म्हणतात की लोक सुद्धा हे मुस्लिम राज्य ज्या वेळेला येईल त्यावेळेला लोक बळीयाडे ओढून येतील, अशा प्रकारे त्या गोऱ्याच्या नाकामध्ये येसन टोचून जसं हे त्याला नेताय तसं माणसांना नेतील. त्यांच्या ठिकाणी बळीयाडे म्हणजे बलात्कार आहे, त्यांच्या ठिकाणी अशा प्रकारे काहीतरी अघटित कार्य करतील. आणि मग स्वामी म्हणतात की असं हे कार्य होणार आहे. त्यावेळेला साधा म्हणतात की मला ते न व्हावं, माझ्या ठिकाणी तो योग न यावा. आणि मग स्वामी अभय देतात. अशा प्रकारे साधेलाच अभय दिलं नाही तर आमच्या संपूर्ण साधनवंताला ईश्वरानं दिलेलं हे अभय आहे की न भियावो साधेव, असं स्वामी साधेला म्हणतात. पण आजही वर्तमान परिस्थितीमध्ये आम्हाला जी प्रतीती आहे किंवा जो अनुभव आहे तो प्रत्येकाच्या आचरणामध्ये किंवा साधन परंपरेमध्ये प्रत्येकाला येत असतो की ज्यावेळेला आमचा भिक्षुक महात्मा एखादा साधनवंत आपली आचरण प्रणाली करत असतो, मग तो दऱ्या दरकुड्यात असो, डोंगरात असो, कुठेही असो, त्या ठिकाणी त्या मार्गावरती जो चालणारा आहे त्याला ईश्वराचं साह्य वर्तत असते. आणि म्हणून आज ईश्वर साह्याने, परमेश्वराच्या कृपेनेच जे कार्य घडतात ते आजही अदृष्ट परमेश्वराच्या त्या कृपेला पात्र झालेले जे व्यक्ती असतात किंवा ते कार्य असते ते ईश्वर साधनदाता स्वीकारत असतात. आज उत्तरापंथीकडे स्वामींनी बीजे केलेला आहे, पण तिथूनही तुमच्या या कार्याचा आढावा ईश्वरापर्यंत तो पोहोचतो. आणि अशा मंगळ अवसराचं निधान आज या छोट्याशा गावामध्ये, ज्या माध्यमातून या सातारा या ठिकाणी असलेली ही प्रतिष्ठा परमपूजनीय आचार्य श्री सातारकर बाबा यांच्या माध्यमातून या गावामध्ये असलेलं एक साधनवंताचं बीजारोपण, अनेक साधनवंत या गावातून निर्माण झाले.
त्याचबरोबर आदरणीय संग्रास दादाजी यांचंही इकडंच आविद्यक गाव आहे आणि असे अनेक साधुवंत या परिसरातून निर्माण झाले आणि म्हणूनच एक परमेश्वराचा हेतू असतो, कुठेतरी अदृष्ट संकल्पना असते. जरी काही देशाच्या अविहित भागात असेल परंतु निमित्तविधीसाठी मात्र किंवा एखादा परधर्माचं कार्य सिद्धीला जात असेल त्यासाठी त्याला ते विहितच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आमच्या पूर्वजांनी अटकेपार आपला हा ध्वज लावलेला आहे. अनेक ठिकाणी जाऊन ईश्वर धर्माची पताका आणि प्रत्येक ठिकाणी ईश्वराचं सुद्धा साह्य त्याला त्या माध्यमातून होत असते. स्वामींनी म्हटलेलं आहे की जरी उघडी नागवी दिसत असतील परंतु त्याची वास्तू कोणाला बघता येत नाही, कारण त्या प्रकारे घेतलेला एक अभिमान आहे, त्या साधनवंताचा अभिमान आहे. अभिमानिनी तुमच्यासाठी मार्गाची अभिमानिनी ती अभिमान घेणारी आहे आणि म्हणून प्रत्येक क्षणाला त्या साधनवंताला ईश्वरीचं साह्य आहे. पाठीचे निवासी परमेश्वराचा त्याला पाठबळ असलेला एक त्या ठिकाणी त्याचा साह्याचा भाग ईश्वराचा त्याच्या ठिकाणी वर्तत असतो. आणि म्हणून आज आमचा हा संप्रदाय हे ईश्वर धर्माची परंपरा 800 वर्षाचा असलेला स्वामींचा हा जीवोद्धरणाचा प्रवास एकमेकाच्या प्रेमाच्या अनुबंधाने आम्ही एकमेकाशी बांधलेलो आहोत. या संस्थेच्या माध्यमातूनही अशाच प्रकारचा प्रेमाचा अनुबंध संपूर्ण संप्रदायाला उपयोगी जाण्यासाठी साधनवंतांनी केलेलं आजपर्यंत त्यांच्या ज्या परंपरेचं कार्य आहे ते खरोखर गौरवास्पद आहे. आजही हे सर्व साधनवंत या करंजे मठ सातारा या ठिकाणून ते कार्य करत आहेत आणि मी त्या कुळातला आहे हे माझ्यासाठी सुद्धा एक अभिमानाची आणि मला एक अत्यंत एक आनंददायी अशी आल्हादकारक ही मला असलेली एक अनुभूती आहे. आणि म्हणून ज्या धर्मरूप परंपरेमध्ये साधनवंत परंपरेमध्ये या वर्धनस्थ कुळामध्ये हे सर्व साधनवंत आहेत, यांची ही असलेली धर्मरूप परंपरा असलेलं हे साधनरूप कार्य स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या कृपा साह्याने असंच शेवटाला जात राहो. धर्मकार्याची परंपरा अनेकांपर्यंत हे धर्मकार्य पोहोचत राहो ही सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद बाबाजी. बाबाजींच्या विचारांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. पाठीमागे आवाज पोहोचतो का? बाधे जया चिंतने साधका वेद साधे प्रसादातया वासनिका सुगोत्र नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्रा नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्रा सर्वज्ञ श्री आले आणि उत्तरेच्या लग्नाला जाताना फलटण मधून गेले. तेही परिभ्रमण सीमित ठरलं. श्री चक्रपाणी महाराजांचा जर विचार केला तर फलटण सोडून फक्त ज्ञानशक्तीचा स्वीकार करायसाठी माहूरला गेलेले आहेत आणि त्यानंतर संपूर्ण काळ द्वारकेत आणि फलटण मध्ये श्री चक्रपाणी महाराजांचा गेला. तेही परिभ्रमण सीमित ठरलेलं आहे. श्री गोविंद प्रभू बाबांचा विचार केला तर 125 वर्ष एकाच गावात राहिले, एकाच गावात कुठेच गेले नाहीत. गेले असतील तर अमरावती जिल्हा आणि वर्धा जिल्ह्यातलं भिष्णूर आणि ज्ञानशक्तीचा स्वीकार करायसाठी श्री गोविंद प्रभू बाबांचं जे परिभ्रमण झालेलं आहे हा एवढाच श्री प्रभू बाबांचा जर आपण विचार केला तर त्यांचंही परिभ्रमण आपल्याला सीमित वाटतं. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू फिरले, महाराष्ट्रभर फिरले, खेडोपाडी गेले, अनवाणी गेले, करतल भिक्षा मागितली, एक सुडा कटी प्रदेशी, एक सुडा श्रीमुकुटी, अशा पद्धतीनं आमच्या स्वामी महाराष्ट्रभर फिरलेत. पण आमच्या स्वामींनीही या मार्गाशी अधिकरण श्री दत्तात्रय प्रभूंना सांगितलं आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंचं परिभ्रमण अखंड परिभ्रमण आहे, आजही आहे. बघा तुम्ही काशीचं स्नान, कोल्हापूरची भिक्षा, पांचाळेश्वरचं भोजन आणि माहूरची निद्रा अखंड सुरू आहे. अखंड, कुठेच बंद नाही. अखंड प्रवास तुमच्या आमच्यासाठी सुरू आहे. आता श्री दत्तात्रय प्रभू माहूरला आहेत.
भोजन आटपलेलं आहे, आरोगणात झालेली आहे आणि गुंफेमध्ये वामकुक्षी करण्यासाठी पंचाळेश्वरलाच थांबलेले आहेत. तिथपर्यंत आता आपला आवाज गेला पाहिजे. श्री दत्तात्रय प्रभूंनाही वाटावं, महिंद या गावात श्रीकृष्णांचं मंदिर झालं असेल, पण शेवटी अधिष्ठान म्हणून माझाच विशेष त्या मंदिरात ठेवलेला आहे आणि म्हणून आपला आवाज आता दत्तात्रय प्रभूंकडे पोचावा. पूर्ण नेत्रांनी श्री दत्तात्रय प्रभूंनी आपल्याकडे बघावं एवढं भाग्य आपण जोडलेलं नाही, पण केवळ तिरप्या नजरेनं का होईना त्या ठिकाणाहून श्री दत्तात्रय प्रभूंनी आमच्या या महिंद गावात चाललेल्या कार्यक्रमाकडे बघावं आणि म्हणून हा जय जयकार श्री दत्तात्रय प्रभूंसाठी आपल्याला करायचा आहे. श्री दत्तात्रय. आता बरे वाटले कुठंतरी तुम्ही, मी बघतोय बऱ्याच वेळेचा. आपल्यात चैतन्य निर्माण झालं पाहिजे. आपल्यात मिरवणुकीत चैतन्य निर्माण होतं डीजे वाचला की. आपल्यात चैतन्य निर्माण होतं सुदामा आणि कृष्णाचं नाटक बघायला लागलं. सर्वप्रथम या गावात पहिल्यांदा मी कृष्ण बघितला नथनी घातलेला नाकात. होता की नाही कृष्ण? पहिल्यांदा बघितला. हे नाटक बघतो तेव्हा आमचं चैतन्य निर्माण होतं. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेला विचार एखादा वक्ता तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवत असेल, कारण त्या विचाराने त्या परमेश्वराची नाळ जुडणार आहे, ती पक्की गाठ आपली बांधल्या जाणार आहे. खऱ्या अर्थानं तो परमेश्वराचा मार्ग त्या तत्वज्ञानातून आपल्याला मिळणार आहे. म्हणून याच ठिकाणी मनानं आपण बसलं पाहिजे. शरीराचं काम नाही इथे, पण नेमकं उलट घडत जातं. एखाद्या प्रवचनात एखाद्या सभेत आम्ही फक्त शरीरानं जाऊन बसतो, मनानं आम्ही आमच्या घरामध्ये फिरत असतो. घरामध्ये फिरणारं मन काही वेळासाठी खऱ्या अर्थानं आपण या सभेच्या ठिकाणी आणलं पाहिजे. म्हणजेच जो विचार एखाद्या वक्त्याने दिला त्याचं चिंतन आणि मनन करता करता आमचं जीवन खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम होणार आहे. आणि म्हणून हा विचार देण्यासाठी ही धर्मसभा आहे. मंदिराचं उद्घाटन तर होऊन गेलं. याआधी मला वाटतं सांगितलेलं आहे प्रास्ताविकाच्या माध्यमातून 95 मध्ये खऱ्या अर्थानं या मंदिराचं उद्घाटन झालं, निवृत्त ठेवल्या गेली आणि आज पुनश्च ते मंदिर या ठिकाणी उभं झालं, नव्याने झालं. म्हणजे त्या काळातल्या मंदिरामध्ये बसल्यावर साधनेत मन रमण होतं की नव्हतं, म्हणून त्याही पेक्षा आता मन रमलं पाहिजे या पद्धतीनं खऱ्या अर्थानं त्या मंदिराची निर्मिती झालेली आहे. त्या निमित्तानं आयोजित धर्मसभा या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय उपाध्य कुळाचार्य रणाईचे निवासी आदरणीय श्री बाबा संत महंत तपस्विनी, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं हे गाव आम्हाला बघायचं सौभाग्य प्राप्त झालं आणि त्यांच्याच मुळे तुमची भेट झाली. ही भेट महत्वाची आहे. भेट घडवणारा महत्वाचा असतो. म्हणून एका कवीने म्हटलं, तुमच्या भेटीत देव भेटे आणि कपाडाचे गोमटे, नवनीत लाभे अवचटे परशास्त्राचे. तुमची आणि आमची भेट होणं अत्यंत महत्वाचं आहे.
तुमच्या भेटीमुळे मला माझा साधनदाता भेटणार आहे आणि या सर्व संतांच्या भेटीमुळे तुम्हालाही साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भेटणार आहे. म्हणून भेट अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून ती भेट ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं झाली असे परमपूज्य परमादरणीय सद्देय आचार्य प्रवर उपाध्य कुलभूषण सातारा आश्रमाचे संचालक आदरणीय श्री बाबा सश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या श्रीचरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व आदरणीय सद्भक्त, या पंचक्रोशीतील सर्व मंडळी, या ठिकाणी मंदिराचा कलशारोहण आणि उद्घाटन समारंभ संपन्न झाला. मंदिराच्या संदर्भात अनेक वक्त्यांनी आपले चांगल्या पद्धतीत इथं विचार दिले, तर सातारा आश्रमची परंपरा ही आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी विशद केल्या गेली. मंदिर माणसाच्या जीवनात अत्यंत महत्वाचं आहे. मंडळी लक्षात घ्या, तुम्ही या मंदिराचं बांधकाम ज्या वेळेस सुरू झालं त्यावेळेस या ठिकाणी विटा येऊन पडल्यात, या ठिकाणी सिमेंट येऊन पडलं, या ठिकाणी लोखंड येऊन पडलं, या ठिकाणी वाळू येऊन पडली. जाणारा येणारा येत होता, विटांकडे बघत होता, लोखंडाकडे बघत होता, वाळूकडे बघत होता आणि बघता बघता तो म्हणत होता, हे या मंदिराच्या विटा, हे मंदिराचं लोखंड, हे मंदिराचं सिमेंट, हे मंदिराची वाळू. लक्षात घ्या, विटीतलं विट पण गेलं, मंदिर पण आलं, लोखंडातलं लोखंड पण गेलं, मंदिर पण आलं, वाळूतला वाळू पण गेलं, मंदिर पण आलं. जड असलेल्या वस्तू मंदिराच्या संपर्कात आल्याबरोबर त्यांचं नाव बदललं. आपण चालते बोलते आहोत, आपण मंदिराच्या संपर्कात गेलो की आपलं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. यासाठी मंदिराची गरज आहे. माझ्या गावात फार मोठं मंदिर, याही पेक्षा आपलं मन त्या मंदिरात किती रममान होत आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. कार्यक्रमाच्या दिवशी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी असलेलं अधिष्ठान बघत असेल की धक्के देऊन एकमेक पुढे जातो आहे आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्या मंदिराकडे कोणीच फिरकत नसेल तर त्या ठिकाणचं अधिष्ठान भक्तांची वाटही पाहत असेल. असं होऊ देता कामा नये. मंदिराचं पावित्र्य आपल्याला जपता आलं पाहिजे. एकाच व्यक्तीकडे ती जबाबदारी सोपवली म्हणजे तोच सगळं करेल ही भावना डोक्यातून काढून आपल्यालाही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपलंही योगदान त्या ठिकाणी लागलं पाहिजे. यासाठी मंदिर आहे. मंदिरात आल्यानंतर इतर गोष्टी केल्यापेक्षा, इतर विचार तिथं व्यक्त केल्यापेक्षा आपल्याला त्या ठिकाणी बसून आपल्याला परमेश्वराशी एकाग्रता साधता येते काय, त्या ठिकाणी बसून आपल्याला त्या ठिकाणी असलेल्या अधिष्ठानाशी बोलता येतं काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी बसून एकाग्र होऊन नामस्मरण आणि नामचिंतन आपल्याला करता आलं पाहिजे. लीळेचा आठव आपल्याला करता आला पाहिजे. त्या देवाला खऱ्या अर्थानं आपल्याला आठवता आला पाहिजे. देव आठवण्यासाठी मंदिराची निर्मिती आहे आणि म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याकडून चिंतन स्मरण प्रामुख्यानं त्या ठिकाणी झालं पाहिजे. याही पेक्षा
मी नेहमी सांगत असतो की तुम्ही एखाद्या ठिकाणी 2000 लिटर दुधाने अभिषेक करत असाल, अभिषेक करू नका असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण त्यापेक्षा एक अभिषेक असा आहे जो रोज आपण करू शकतो, रोज आपण करू शकतो. 2000 लिटर दुधाने अभिषेक केल्यापेक्षा तुम्ही या मंदिरात या, मंदिरात येऊन बसा, घरातल्या देवपूजी समोर तुम्ही बसा. बसलात तुम्ही की डोळे मिटा, डोळे मिटले की हात जोडा, आणि हात जोडल्यावर तुम्ही आठवा तुम्ही कितीकांचं मन दुखावलं, कितीकांना तुम्ही लुबाडलं, कितीकांना तुम्ही फसवलं, हे आठवत चला. आठवता आठवता तुमच्या हृदयाला पीळ बसेल. पीळ बसला की टचकन 2 थेंब मंदिरातल्या मूर्ती समोर गळतील, घरातल्या देवपूजी समोर गळतील. तो तुमच्या जीवनातला सर्वश्रेष्ठ अभिषेक असेल. यापेक्षा दुसरा तिसरा अभिषेक असू शकत नाही. अभिषेकासाठी मंदिर आहे. स्वतः आपल्याला तो अभिषेक करता आला पाहिजे. आपण केलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवता आल्या पाहिजे. टचकन 2 थेंब आपल्याला गाळता आले पाहिजे. त्यासाठी खऱ्या अर्थानं मंदिराची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी समर्पित होऊन आपण चिंतन परमेश्वराचं करावं, नामस्मरण परमेश्वराचं करावं, आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं तो साधनदाता आपल्याला प्राप्त होणार आहे. त्या दिशेनं खऱ्या अर्थानं वाटचाल आपल्याला मिळणार आहे. सातारा आश्रम हा या संप्रदायातला अत्यंत जुना असलेला आश्रम आहे. या आश्रमाची जडणघडण खऱ्या अर्थानं या ठिकाणी घडलेला वासनिक एक चांगल्या पद्धतीनं घडतो, आणि चांगला भिक्षुक खऱ्या अर्थानं या संप्रदायात निर्माण होतो. याची ही प्रचिती खऱ्या अर्थानं आजपर्यंत संपूर्ण या संप्रदायाला आलेली आहे. धर्मराज बाबा असतील, बाबांचा बराचसा विद्या अर्जन करण्याचा काळ हा अमरावती आश्रमात गेलेला आहे. कैवल्यवासी कवीश्वर कुळाचार्य मुरलीधर बाबा कारंजेकर यांच्या सानिध्यानामध्ये त्यांनी बराचसा काळ काढलेला आहे. आणि म्हणून बाबांनी या ठिकाणी सुद्धा आल्यानंतर या मठाची परिपूर्ण जबाबदारी सांभाळल्यानंतर अनेक वासनिकांना घडविण्याचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी केलं. आणि म्हणून या संप्रदायामध्ये वासनिक जर चांगल्या पद्धतीनं घडला तर भिक्षुक चांगला जन्माला येतो, याचा प्रत्यय या शाळेतून खऱ्या अर्थानं बघायला मिळतो आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी वेळ जास्त घेणार नाही. 1:30 वाजत आलेला आहे, आणि नेमकं अध्यक्षीय भाषण हे रासण्याच्या वेळेस होतं. रासनाच्या वेळेस अध्यक्षाला भाषण करावं लागतं, आणि म्हणून तोही विचार खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर आहे. खरं तर या महिंद गावाला पान आहे. सह्याद्रीच्या रांगेच्या कुशीत वसलेलं हे गाव बघितल्यानंतर लक्षात येतं, इथं रात्री असं वाटत होतं की इथं उन्हाळा नसणारच. पण जसा जसा सूर्य यायला लागला तो कुठेही पोचतो, आणि तसं तसं खऱ्या अर्थानं इथेही उकळायला लागलं. मला वाटत होतं की आमच्या विदर्भातच जास्त गरम होतं, पण असं नाही. आज खऱ्या अर्थानं हे निसर्गरम्य वातावरण जरी असलं, या कुशीत वसलेलं हे महिंद गाव, आणि या महिंद गावात टुमदार खऱ्या अर्थानं झालेलं मंदिर, या मंदिरात येऊन नतमस्तक झाल्यानंतर कुठलंही काम असो आपलं ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी असलेलं अधिष्ठान ते काम त्याच क्षणाला तुमचं पूर्ण करेल. पण
भाव, श्रद्धा आणि निष्ठेनं तुम्हाला इथे यावं लागेल. लक्षात घ्या, सुदाम्याच्या पोह्याने सुवर्णनगरी मिळाली नाही. पोह्यामुळे जर मिळाली असती तर आता सगळ्याच आश्रमामध्ये पोह्याच्याच पंक्ती झाल्या असत्या, आहे की नाही? पण नाही. इथे श्रद्धा आहे, ती निष्ठा आहे, त्या देवाला आठवलेला आहे, त्या देवाला बोलावलेला आहे, त्या देवानेही जाणलेला आहे. भक्त कसाही असो, नाही तो करोडपती असेल असं काही नाही, नाही एखाद्या झोपडीतला जरी असेल, सतत देवाला आठवत असेल, चिंतन करत असेल, तर करोडो रुपयात बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षाही तो झोपडीतला भक्त त्या देवाला श्रेष्ठ असतो. नाही तर देव तुमचा आमचा असता का? अंबानीचा राहिला असता, अदानीचा राहिला असता, टाटांचा राहिला असता, बिर्लांचा राहिला असता. पण नाही, देव श्रद्धेचा भुकेला आहे. जिथे तुम्ही श्रद्धा समर्पित कराल ती श्रद्धा त्याला पाहिजे आहे. त्या श्रद्धेनं, त्या भावानं जर तुम्ही इथं आलात, नतमस्तक झालात, देवपूजा केल्यानंतर आपण 5 दंडवत घातले पाहिजे. आपण मंदिरात आल्यानंतर, देवपूजा केल्यानंतर दंडवत घालत नाही का? आंघोळ करून आलेलो असतो, कपडे मळतील, चांगले कपडे घातलेले आहे ते मळतील. मंदिरातली फरशी कपडे मळण्यासारखी नाही, एकदम शुभ्र आहे, पण तरी आपण विचार करतो कपडे मळतील, दंडवत घालत नाही. अरे मळू द्यात, कपडे मळाले तर साबणीनं धुता येतील, पण मन मळालेलं दंडवत घातल्याशिवाय धुता येणार नाही. यासाठी मंदिर आहे. आणि म्हणून तिथं त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं तुम्हाला नतमस्तक व्हावं लागेल, तिथे समर्पित व्हावं लागेल. ज्या वेळेस तुम्ही या पद्धतीनं समर्पित व्हाल, ती श्रद्धा तिथं समर्पित कराल, ती निष्ठा तिथं समर्पित कराल, तर त्या ठिकाणी असलेला आमचा साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू केव्हाही क्षणाक्षणाला तुमच्या पाठीशी असेल, यात कुठलीही शंका नाही. त्या श्रद्धेतून, त्या तन्मयतेतून या महिंद गावाच्या सर्व ग्रामस्थांनी, किंबहुना पंचक्रोशीतल्या सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करून आणि परमपूज्य आदरणीय सद्येय सातारा आश्रमाचे संचालक आदरणीय श्री बाबा, त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय सद्येय श्री सैंगराज दादा असतील, ही सगळी मंडळी, सातारा आश्रमाची सगळी मंडळी, सुरेंद्र मुनी दादा असतील, ही सगळी मंडळी, या सर्वांच्या प्रेरणेनेच आपण हे मंदिर खऱ्या अर्थानं चांगलं या ठिकाणी उभा केलेलं आहे. या मंदिराची उत्तरोत्तर प्रगती होत राहो. तसाही हा पाटण तालुका चांगल्या पद्धतीनं गावात मंदिरं आहेत, आजूबाजूला बऱ्याच गावात मंदिरं आहेत, आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची एक अहिंसावादी विचारधारा जी खऱ्या अर्थानं या भागात सुरू झालेली आहे, ज्या साधकांनी ती केली असेल, ज्या साधकांनी सर्वप्रथम खऱ्या अर्थानं ही रोपटं लावली असतील, त्याची तर आता चांगली झाडं झाली, फळंही चांगली यायला लागलेली आहेत. त्यांनी अत्यंत कष्टानं खऱ्या अर्थानं घडवून इथला प्रत्येक व्यक्ती खऱ्या अर्थानं घडवला, आणि या पाटण तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं ती एक सर्वज्ञांच्या तत्वज्ञानाची विचारधारा अखंड वाहत राहील, यात कुठलीही शंका असणार नाही. आपण सर्व खऱ्या अर्थानं या मंदिरासाठी प्रयत्न केलेत. त्या निमित्तानं तुम्हा महिंद गाववासियांना अनंत कोटी शुभेच्छा व्यक्त करतो.
पुन्हा पुन्हा मंदिराची प्रगती अशीच वाढत राहो, पुन्हा पुन्हा ही कार्यक्रम खऱ्या अर्थानं घडत राहो ही प्रभुचरणी प्रार्थना करतो आहे. परमपूज्य आदरणीय सातारा निवासी बाबांच्या जन्मगावामध्ये हा कार्यक्रम होतो आहे, ही एक आनंदाची गोष्ट आहे. पुढे आदरणीय अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष त्या बाबांच्या गावात कार्यक्रम होईल, तरडगावच्या बाबांच्याही जन्मगावात कार्यक्रम होईल, कापूस तळणीकर बाबांच्याही जन्मगावात कार्यक्रम होत. म्हणजे खऱ्या अर्थानं त्या गावाला आपल्या गावातून गेलेला एक मुलगा लहानपणी गेला असेल, ज्या गुरूंकडे गेला त्या गुरुनी कशा पद्धतीनं त्याला घडवलं, मडवलं, मोठं केलं आणि या महानुभाव संप्रदायाच्या एका मोठ्या जबाबदारीवर खऱ्या अर्थानं विराजमान केलं, हे सर्व गावानं खऱ्या अर्थानं या निमित्तानं बघावं. आणि म्हणून मी हा आग्रह खऱ्या अर्थानं या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून या महिंद ग्रामवासियांना अनंत कोटी शुभेच्छा व्यक्त करतो. लांबलेल्या शब्दांना मी थांबवतो. असंच धर्मकार्य अखंड आपण करतच आहात, ती अखंडतेची ज्योत अखंड तेवत राहो ही प्रभुचरणी प्रार्थना करतो. लांबलेल्या शब्दांना सोहळ्याच्या निमित्तानं सातारा आश्रम संचालक आदरणीय श्रद्धेय मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे महिमगावचे ग्रामस्थ यांच्या वतीने आमंत्रित केलेले आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कवीश्वर अमनाय अमरावती निवासी मोठे बाबाजी, खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि पंथाला परिचित आहे की बाबांचा वेळ खूप महत्त्वाचा आहे, कारण ज्या धर्मसेवेतून पंथाची सेवा ते करत आहेत, बाबांनी वेळात वेळ काढून नित्यविधी निमित्तविधीतून वेळ काढून या छोट्याशा गावामध्ये आपले चरण दाखवले, त्याबद्दल समग्र ग्रामस्थांच्या वतीनं मी मनपूर्वक बाबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय उपाधी कुलाचार्य वर्धनस्थ मोठे बाबाजी, बाबांचंही मार्ग परिभ्रमण साष्टी पिंपळ या परिसरामध्ये आहे, धर्मप्रबोधनाचं कार्य सुरू आहे, तरी देखील त्यातूनही नित्यनिमित्त विधीतून आपला वेळ काढत बाबांनी आपले चरण रज या गावाला लावले, त्याबद्दल आणि आमच्या सर्व ग्रामस्थांना उपकृत केले. बाबांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे फलस्थ नगरीचा कायापालट करणारे आपणा सर्वांनाच परिचित आहेत, संपूर्ण महाराष्ट्र भारताला परिचित आहेत, आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य मोठे बाबाजी, ही सर्वच आचार्य मंडळी आपल्या नित्यनिमित्त विधीमध्ये व्यस्त असतात. सर्वच आचार्यगण या ठिकाणी आलेले आहेत, बाबाही आले, बाबांनी आपले चरणरज या ग्रावी लावले. बाबांचंही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय आमचे स्नेह आहेत आंबेवडगाव निवासी बाबाजी असतील, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय श्रद्धेय कापूस तळणीकर बाबाजी असतील, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रकाश मामाजी असतील. आणि धर्मप्रबोधन, खरं तर उद्यापासून ज्यांचं एक धर्मप्रबोधनाचं कार्य सुरू होतंय कोल्हापूर नजीक ग्रामामध्ये, तरी देखील आपल्या नित्यनिमित्त विधीतून वेळ काढून आणि धर्मसेवेकरता ईश्वर मनोधर्माने आणि सर्व ग्रामस्थांच्या विनंतीवरून या ठिकाणी उपस्थित झाले तरडगाव आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय बाबाजी, बाबांचं या ठिकाणी मनपूर्वक मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे प्रकृती ठीक नसतानाही फलटणवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आदरणीय श्रद्धेय सुदामराज दादाजी, आदरणीय श्रद्धेय वालेराज बाबाजी आहेत, सर आदरणीय श्रद्धेय सारंगर बाबाजी आहेत, आदरणीय श्रद्धेय ज्यांनी वंदन दूरवरचा एवढा प्रवास करून आपणा सर्व ग्रामस्थांकरता या ठिकाणी वंदनाच्या सेवेमध्ये आपणाला उपयोगी आलेल्या आदरणीय श्रद्धेय अनिराज बाबाजी,
त्याचप्रमाणे कराडवरून आलेल्या प्रकृती स्वास्थ्य ठीक नसतानाही आदरणीय श्रद्धेय बाईजी असतील, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय पुण्याच्या बाईजी असतील, आदरणीय श्रद्धेय मावशी असतील, आमचे सर्वच फलटणवरून आलेले सन्मित्र ज्यांनी या सोहळ्यामध्ये 3-4 दिवस अगोदर येऊन आपली धर्मरूप सेवा एक स्नेहाचं नातं म्हणून या ठिकाणी दिलेले आमचे, त्यामध्ये हरिकाका असतील, आमचे श्यामदादा आहेत, सर्वच आमचे गोविंद मामाजी असतील, सर्वच ही मंडळी आहे, सन्मित्र मंडळी आहेत, सर्वांचंच या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो.